संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी आपली जी गुरुची परंपरा सांगतात, संप्रदाय सांगतात, त्या संप्रदायाचा उल्लेख करत असताना सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी घडलं कुठं, पहिल्यांदा ही गुरुपरंपरा निर्माण कुठून झाली या संबंधातला विचार सांगत असताना क्षीर सिंधू परिसरी असे शब्द वापरलेले आहेत. आणि त्याचा आधार घेत आपण ज्ञानोबराच्या त्या शब्दांचा आधार घेत आपण गुरुपरंपरेच्या संबंधाने थोडासा विचार करण्याचा विचार केला आहे. गुरुची काय आवश्यकता आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार आपण थोडासा केला. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला ज्ञान व्हायचं म्हणलं, काही शिकायचं म्हणलं की त्याला सद्गुरूची गरज पडते. एक अक्षर शिकायचं झालं तरी सद्गुरूची गरज आहे. एक पाऊल पुढं टाकायचं झालं तर त्याच्याकरता सद्गुरूची गरज आहे. लहान मुलाला पाऊल टाकायला शिकवताना माता त्याचे हात धरते आणि त्याच्या पद्धतीने एक पाय 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 म्हणत त्याला जे एक पाऊल टाकायला शिकवते ना, हे सुद्धा गुरुत्वच आहे मातेच्या ठिकाणी असलेलं बरं का. काहीही शिकवायचं म्हणलं सामान्यातली सामान्य गोष्ट शिकवायची म्हणली तरी ती गुरुनं शिकवावी लागते. सामान्यातल्या सामान्य गोष्टीच्यापासून ते सगळ्यात दिव्य असलेलं हे अध्यात्मशास्त्राचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त होईपर्यंतच्या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला जे जे शिकायला मिळतं किंवा जे जे शिकवलं जातं ते शिकायला मिळतं ते गुरुपासूनच शिकायला मिळतं आणि शिकवलं जातं ते गुरुच्याकडूनच शिकवलं जातं. असाच विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आणि असा अभ्यास करण्याची शास्त्राचा अभ्यास करणं, शास्त्र सगळं जाणून घेणं, आपण काहीतरी शिकणं, याच्याकरता साधकावर जशी जबाबदारी आहे तशी गुरुवर सुद्धा काही विशेष जबाबदारी शास्त्रानं दिलेली आपल्याला पाहायला सापडते बरं का. अष्टवर्षम ब्राह्मणम उपनयित तम अध्यापयित. शास्त्राची आज्ञा अशी आहे की 8 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा झाला की त्याला त्याचं उपनयन करून गुरुनी शिकवायला लागावं. याचा अर्थ काय आहे? त्याचं उपनयन करण्याची जबाबदारी गुरुवर आहे, त्याला शिकवण्याची जबाबदारी गुरुवर आहे. कारण 8 वर्षाच्या पोराला स्वतःची जबाबदारी म्हणून काही कळतं असं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये मग त्या पोराचं अध्ययन झालं पाहिजे. याच्याकरता शास्त्राने प्रयोजक अशी क्रियापदं वापरलेली पाहायला सापडतात. उपनयित तम अध्यापयित, त्याला शिकवायला सुरुवात केली पाहिजे वगैरे वगैरे जे शास्त्राने सांगितलं. याच्यातून काय दिसतं? गुरुवर सुद्धा शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. साधकांनी अभ्यास करावा, साधकांनी काही गोष्टी आत्मसात कराव्यात, पण आत्मसात करत असताना त्यानं आत्मसात करणं हा जसा भाग आपल्याला पाहायला सापडतो तसं त्याला काहीतरी शिकवणं ही गुरुची सुद्धा जबाबदारी आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं. हे अध्यात्मशास्त्राचं ज्ञान कोणाकडून होतं या संबंधातला विचार करत असताना ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता माणसाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधनं कशी करावी लागतात काल त्या संबंधातला थोडासा विचार करण्याचा पण प्रयत्न केला. मनुष्याच्या अंतःकरणावर हे साधारणपणे 3 दोष असतात: मल, विक्षेप आणि आवरण. पाप करण्याच्या वासनेवरून मनुष्याच्या अंतःकरणातल्या मलदोषाचा निश्चय होतो. मनुष्याच्या अंतःकरणात असलेली अस्थिरता तिच्यावरून मनुष्याच्या विक्षेप दोषाचा निश्चय होतो. आणि जीवाच्या अंतःकरणामध्ये त्याला परमात्म रूपात असताना प्रत्येक जीव हा स्वतः ब्रह्मरूप आहे, मी वासुदेव तत्वता अशी प्रत्येकाचीच अवस्था असताना सुद्धा आपलं ब्रह्मस्वरूप आपल्याला झाकलेलं पाहायला सापडतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला कळत नाही. मी ब्रह्म आहे पण मी ब्रह्म आहे हे मला कळत नाही. याचं कारण काय? तर आवरण नावाचा दोष येतो ना. आवरण म्हणजे झाकण. आपल्या स्वरूपावर पडलेल्या आवरणाच्या योगानं आपल्याला आपली ब्रह्मरूपता कळत नाही अशी अवस्था होते असं आपण चिंतन केलं. मग या सगळ्या दोषाचा नाश व्हावा तेव्हा ब्रह्मसाक्षात्कार होणार आहे असा विचार जर आपण केला तर त्याच्याकरता काय काय करावं लागतं विचार आपण काल थोडासा पाहिला. कर्माणि चित्तशुद्ध्यर्थम, आपलं अंतःकरण परिपूर्ण रीतीने शुद्ध व्हावं याच्याकरता निष्काम भावानं कर्माचं अनुष्ठान करा. ऐकाग्र्यार्थम उपासना, आपल्या अंतःकरणाला जी अनैकांतिकता आहे, अस्थिरता आहे, ही अस्थिरता शांत व्हावी, अंतःकरणाला स्थिरता प्राप्त व्हावी, विक्षेप दोषाचा नाश व्हावा याच्याकरता उपासना करा. पण ती उपासना निष्काम भावानं झाल्याच्याशिवाय अंतःकरणाला स्थिरता येत नाही. हा विचार झाल्याच्या नंतर मग निष्काम कर्म केलं, आपल्या अंतःकरणातला मलदोष शांत झाला. निष्काम उपासना करून आपल्या अंतःकरणातल्या विक्षेप दोषाची शांती झाल्याच्या नंतर मग तिसऱ्या दोषाच्या नाशाचा विचार येतो, त्याला म्हणतात आवरण दोष. आणि आवरण म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान न होणं. आपण ब्रह्मरूप आहोत पण ही ब्रह्मरूपता आपल्याला जी कळत नाही त्याचं कारण जो आवरण दोष सांगितला, या आवरण दोषाच्या नाशाकरता काय करा शास्त्रानं सांगितलं, याच्याकरता ज्ञान पाहिजे. मग ज्ञान पाहिजे तर ते कोणतं पाहिजे? अध्यात्मविद्येचं ज्ञान पाहिजे. अध्यात्मशास्त्राचं ज्ञान म्हणजे काय आहे? आत्मज्ञान आहे. आणि आत्म्याचं ज्ञान म्हणजे काय आहे? ब्रह्मज्ञान आहे. आणि आत्म्याचं ज्ञान आणि ब्रह्मज्ञान हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हावं असं नसून जीव आणि ब्रह्म एकरूप आहेत अशा पद्धतीचं ज्ञान झालं पाहिजे. आणि त्या जीव ब्रह्माच्या एकरूपतेचा साक्षात्कार झाला पाहिजे, अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. मी ब्रह्म आहे हे निश्चयानं कळालं पाहिजे, अनुभवात ते ज्ञान आलं पाहिजे.
अशी अवस्था झाली की मग आपल्या सगळ्याच्या सगळ्या दुःखाचा नाश होऊन परमानंद रूप अशी अवस्था, ब्रह्मरूप अवस्था, भगवद्रूप अवस्था हे प्रत्येक जीवाला प्राप्त होण्याची शक्यता आहे, असं शास्त्राने चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे तिथपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी या सगळ्या दोषाचा नाश होता होता अध्यात्मज्ञान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान कोणाच्या कृपेनं होत असेल तर ते सद्गुरूच्या कृपेनं होतं, असा विचार आपण काल थोडासा केला होता. आपल्याला काय करावं लागतं? निष्काम कर्म करून मलदोष घालवावा लागतो. निष्काम उपासना करून अंतःकरणाची अस्थिरता घालवून विक्षेप दोषाची शांती करावी लागते. मग आवरण दोषाचा नाश करून घेण्याकरता साधकाला साधन चतुष्टय संपन्न झालं पाहिजे, असं आपण काल थोडंसं पाहिलं होतं. त्याला विवेक प्राप्त झाला पाहिजे, 4 गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. साधन चतुष्टय म्हणजे 4 साधनं त्याच्या अंगी बांधली पाहिजेत. त्याला विवेक असावा, त्याला वैराग्य असावं, त्याला शमादिषट संपत्ती प्राप्त असावी आणि त्याच्यानंतर त्याला तीव्र मुमुक्षुता प्राप्त झाली पाहिजे, असा वेदांतातला विचार काल मी थोडासा जाता जाता सांगितला होता. विवेक शब्दाचा अर्थ पृथक्करण. 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या एकत्रित आल्याच्या नंतर त्याच्यातली एक गोष्ट योग्य असते, एक गोष्ट अयोग्य असते. एक गोष्ट पवित्र असते, एक गोष्ट अपवित्र असते. पण त्या पवित्र अपवित्राचं मिश्रण होतं, दुःखाचं आनंदाचं मिश्रण होतं, चिताचं अचिताचं मिश्रण होतं, सताचं असताचं मिश्रण होतं. आणि हे मिश्रण म्हणजेच जग आहे, अशा पद्धतीचा विचार शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. आणि हे मिश्रण जे आहे त्या मिश्रणामध्ये अशुद्ध आणि शुद्धाचं मिश्रण असल्यामुळं ते अशुद्ध बाजूला पडावं आणि त्याच्यातलं शुद्ध जे आहे ते आपल्याला वेगळं काढता यावं. याला म्हणतात विवेकाची दृष्टी. अनात्मा वेगळा काढता आला पाहिजे आणि आत्मा वेगळा काढता आला पाहिजे. अपवित्र ते अपवित्र म्हणून कळालं पाहिजे, पवित्र ते पवित्र म्हणून कळालं पाहिजे, आनंद ते आनंद म्हणून कळालं पाहिजे आणि दुःख ते दुःख म्हणून कळालं पाहिजे बरं का. नाहीतर गंमत अशी होते माणसाच्या बुद्धीची, कित्येक वेळेला असं होतं दुःखच आपल्यासमोर सुख म्हणून उभं राहतं आणि सुख आपल्याला दुःख म्हणून वाटायला लागतं. मला सांगा परमात्मा कसा आहे याचा विचार सांगत असताना संतांनी काय सांगितलं? सर्व सुखाचे आगर. परमात्मा सुखरूप आहे, सुखमस्य आत्मनः रूपम विज्ञानम आनंदम ब्रह्म, अशा सगळ्या वचनाचा विचार पाहिल्याच्या नंतर परमात्मा आनंदरूप आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येते. पण आनंदरूप असलेल्या या परमात्म्याच्या संबंधानं, आनंदरूप असलेला हा परमात्मा, त्याच्या संबंधानं तुम्ही रावणाला विचारून बघा, हा परमात्मा तुला आनंदाचा दिसतो का? कुंभकर्णाला विचारून बघा, हा तुला आनंदाचा दिसतो का? हिरण्यकश्यपूला, हिरण्याक्षाला विचारून बघा, हा परमात्मा तुम्हाला आनंदाचा दिसतो का? कंसाला, शिशुपालाला विचारून बघा तुम्ही, हा परमात्मा तुम्हाला आनंदाचा दिसतो का? हे सगळे म्हणतात नाही, हा त्रासदायक आहे, आमच्या मुळावर उठलेला आहे, आमचा घातकी आहे, आमचा प्राण घेणार आहे आणि आमच्यासाठी म्हणून अनिष्ट असल्यामुळं, अयोग्य आहे, अनिष्ट असल्यामुळं याच्या नाशासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण हे सगळे देवाच्या जीवावर ज्या अर्थी उठलेले पाहायला सापडतात आणि देवाच्या नाशाचा विचार यांच्या अंतःकरणामध्ये असतो. याचाच अर्थ असा आहे की देव सर्वांच्यासाठी अनुकूल असताना या लोकांना तो प्रतिकूलतेनं जाणवला. सुखाचा श्रीडा परमात्मा दुःखाचा म्हणून जाणवावा आणि दुःखाचा श्रीडा प्रपंचाचा विषयाचा पसारा सगळा सुखाचा म्हणून जाणवावा. ही तर अज्ञानानं झालेली बोंब आहे. आपल्या पाठीमागं अज्ञान लागलं, त्या अज्ञानाने हे सगळे असे सगळे घोळ करून ठेवलेले आपल्याला पाहायला सापडतात. सुख ते दुःख म्हणून कळतं आणि दुःख ते सुख म्हणून कळतं. पवित्र ते अपवित्र म्हणून कळतं आणि अपवित्र ते पवित्र म्हणून आपल्याला कळायला लागलेलं आहे. अशा अवस्था आपल्या बुद्धीची असते बरं का. कित्येक गोष्टी पवित्र असतात पण ते आपल्याला अपवित्र वाटतात. मी एक संस्कृतातलं सुभाषित नेहमी सांगतो त्याच्याकरता. त्या सुभाषितामध्ये काही पदार्थांची वर्णनं केलेली आहेत. पदार्थाचं नाव सांगितलेलं नाही. ऐका, पदार्थाचं नाव सांगितल्यावर तो पदार्थ पवित्र आहे, पण त्या पदार्थाच्या संबंधानं केलेली वर्णनं, त्या पदार्थाच्या 5ही पदार्थाच्या संबंधानं केलेली जी काही वर्णनं आहे ते वर्णनं मी तुमच्यासमोर जर सांगायला लागलो तर त्या वर्णनानुसार त्या पदार्थाला पवित्र म्हणायचं का तुम्हीच मला सांगत चला. मी आता ते सगळ्या पदार्थाचं वर्णन सांगतो. उच्छिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम काकविष्ठा समुत्पन्नः पंच एते अतिपवित्र काहा. हे 5 पदार्थ अतिशय पवित्र आहेत असं शास्त्र आपल्याला सांगतं. आता त्या 5 पदार्थाची वर्णन आहे का? पहिल्या पदार्थाचं वर्णन केलं उच्छिष्टम. उच्छिष्ट म्हणजे उष्ट. उष्ट ते पवित्र असतं का मला सांगा? कोणाचं उष्ट पवित्र नसतं. उष्ट्याला पवित्र म्हणावं हे आपल्याला मान्यच नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. अरे गीतेमध्ये भगवंतानी तामस भोजनाचं वर्णन करत असताना उष्ट भोजन तामसाला आवडणारं म्हणून सांगितलं. उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम. तमोगुणी माणसाला आवडणारं ते भोजन आहे. उष्ट चांगलं नसतं. उष्ट कोणाचं कोणाला खाता येत नाही.
तुपासाठी उष्ट खावं असं म्हणणारा मनुष्यसुद्धा कृपणाचा सम्राट म्हणून सांगितला जातो. त्याच्या कार्पण्य दोषानं, कृपणतेच्या योगानं तो मनुष्य तुपासाठी उष्ट खायला तयार असतो. पण कशासाठीही कधीही कोणाचंही उष्ट खायला शास्त्राने परवानगी दिलेली नाही, हा विचार लक्षात घ्या. मग उष्ट म्हणून सांगितलेली एक वस्तू आहे, पण त्या वस्तूचं स्वरूप, तिचं नाव जर ऐकलं तर ती वस्तू अतिपवित्र आहे. पण उष्ट म्हणून वर्णन जे ऐकलं आपण आत्ता, ती वस्तू आपल्याला नाही घाणेरडी वस्तू, अपवित्र वस्तू अशी भावना निर्माण झाली की नाही बोला. दुसरं वर्णन ऐका. शिवनिर्माल्यम, भगवान शंकराच्या मस्तकावर, पिंडीवर समर्पित झालेली एक वस्तू ऐका, ती निर्माल्य म्हणून बाजूला काढून टाकल्याच्या नंतर परत भगवान शंकराला ते समर्पण करता येते का? येत नाही. कोणत्याही देवाचं असंच आहे. देवाला आपण समर्पण केलेलं बेल फूल वगैरे जे काही असतं ते एक दिवस समर्पण केलेलं, तिथं ताजं समर्पण केलेलं देवाच्या अंगावर राहू शकतं. एकदा ते निर्माल्य झालं, दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य म्हणून जर काढून टाकलेलं असेल तर ते पुन्हा देवाला समर्पण करता येतं का? येत नाही. भगवान शंकराच्या अंगावरून काढलेली वस्तू तर देवाला परत कधी समर्पण करता येतच नाही बरं का. इतर कसं आहे, आपण तुळस वगैरे पदार्थाचा विचार जर करायला लागलो, आपण शालग्रामाला तुळस समर्पण केली, पुढं दुसऱ्या दिवशी आपल्याला तुळस मिळत नसेल तर पहिल्या दिवशी समर्पण केलेली तुळस दुसऱ्या दिवशी धुवून परत शालग्रामाला समर्पण करता येते. पण भगवान शंकराला समर्पण केलेलं फूल, भगवान शंकराला समर्पण केलेला बेल हा परत धुवून देवाला समर्पण करता येतच नाही, कधीही समर्पण करता येत नाही. पण एक गोष्ट अशी आहे, ती शंकराचं निर्माल्य देवाच्या अंगावरून काढून टाकलेली आहे, पण परत ते देवाला कितीदाही समर्पण करता येते. नाव काय? नाव नंतर सांगतो, अगोदर त्या वस्तूचं वर्णन ऐका फक्त. ते शिवनिर्माल्य. शिवनिर्माल्य म्हणलं की मग त्या देवाला समर्पण करण्याच्या दृष्टीनं अपवित्र असतं. एक वस्तू उष्टी आहे, एक वस्तू शिवनिर्माल्य आहे. तिसऱ्या वस्तूचं वर्णन ऐका. वमनम. वमन म्हणजे ओकून टाकलेली वस्तू आहे, ती ओकून टाकलेली वांत वस्तू, थुंकून टाकलेली किंवा ओकून टाकलेली वस्तू चांगली असते का? तिला पवित्र म्हणायची तुमची तयारी आहे का? तोंडातून बाहेर पडलेल्या वस्तूला आधी घेताना तोंडामध्ये ती पवित्र जरी असली तरी तोंडातून पोटात गेल्याच्या नंतर तोंडातून बाहेर काढून टाकलेल्या त्या वस्तूला आपण पवित्र म्हणू का? अरे वर्णन ऐकता सुद्धा नको वाटलं रे, किळस यायला लागले त्या पदार्थाचे, आणि त्या पदार्थाच्याबद्दल तुम्ही पवित्र म्हणून वर्णन करायला लागला. चालत नाही असं माणसाला वाटतं. नावच सांगतो नंतर, मग तुम्ही सांगा पवित्र का अपवित्र. पण आत्ता वर्णन ऐकत असताना काय वाटायला लागलं तेही मला सांगत चला. तुमच्या चेहऱ्यावरून मला कळतं ते कसं आहे ते. व उच्छिष्टम म्हणलं की असं झालं, शिवनिर्माल्य म्हणलं की अरे वाटलं, वमनम म्हणलं की माणसाने लगे असंच केलं बरं का. म्हणजे वमन ही वांत वस्तू, ती कशी पवित्र असायची असं माणसाला वाटू शकतं बरं का. पुढच्या पदार्थाचं वर्णन आहे शवकरपटम. शव शब्दाचा अर्थ प्रेत आणि करपट शब्दाचा अर्थ वस्त्र. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र आहे, त्याला पवित्र मानलं जातं का हो? प्रेताच्या अंगावरचं वस्त्र आपण घरी आणून नेसू शकतो का हो? सोहळ्यात एखादं सोहळं जरी असलं, एखाद्या माणसाला नेसवलेलं, ते प्रेताच्या अंगावरचं सोहळं कोणी आपल्याला काढून जर दिलं तर ते नेसून आपल्याला देवपूजा करता येईल का हो? करता येत नाही, त्याला पवित्र कोणी म्हणत नाही. शवकर्पटम. आणि शेवटचा पदार्थ त्याचं वर्णन केलं, काक विष्ठा समुत्पन्ना. कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला आलेली एक वस्तू आहे, पण कावळाचं म्हणला की अपवित्र, त्याची विष्ठा म्हणलं की अजून अपवित्र, आणि त्या विष्ठेमधून निर्माण झालेला पदार्थ म्हणलं की अति अपवित्र, अशी भावना आपल्या अंतःकरणाला होण्याची शक्यता असते. पण ही वर्णनं करून अपवित्र वाटणाऱ्या या 5 वस्तूच्याबद्दल शास्त्र असं सांगतं की एते पंच अतिपवित्र काहा. या 5ही वस्तू अतिशय पवित्र आहेत. आता बघा, आपण काय समजायला लागलो, पवित्राला अपवित्र वर्णन ऐकल्याच्या नंतर अपवित्र समजायला लागलो होतो की नाही. पण त्या पदार्थाची नावं ऐकल्याच्या नंतर ते पदार्थ अपवित्र आहेत असं म्हणता का? मला सांगत चला आता बरं का, एक पदार्थ सांगत जातो. पहिलं वर्णन कोणतं होतं? उच्छिष्टम. एक उष्टा पदार्थ आहे, तो उष्टा पदार्थ त्याला पवित्र म्हणायचं. तो उष्टा पदार्थ कोणता? त्या उष्ट्या पदार्थाचं नाव सांगतो, गाईचं दूध. ऐका, गाईचं दूध हे उष्ट असतं की नाही याचा विचार करा. आपलं नाही, आपण कपात आपल्याला कोणीतरी दूध दिलं आणि ते उष्ट करून ठेवल्यावर ते पवित्र असत नाही. पण उष्ट म्हणजे कशाला म्हणतो आपण ज्या भांड्यामध्ये दूध दिलं त्या भांड्याला आपण तोंड लावून आपण ते दूध प्राशन जर केलं तर ते भांड्यातलं उरलेलं जे दूध असतं ते उष्ट होतं की नाही? उष्ट होतं. तसं थोडंसं विचिंतन करा. गाईच्या कासेमध्ये असलेलं दूध गाईला पान्हा फुटावा
याच्याकरता वासरू सोडल्याच्या नंतर ते वासरू गाईला ढुशा मारून गाईचं स्तनपान करायला लागतं की नाही. गाईचं स्तनपान त्यानं केल्याच्या नंतर गाईला आलेला पान्हा आपण काय करतो, त्या वासराला बाजूला करतो आणि ते दूध काढून घेतो. वासराला सोडल्याशिवाय गाईला पान्हा येत नाही म्हणून वासरू सोडावं लागतं. ते वासरू सोडल्याच्या नंतर गाईच्या स्तनाला बिलगतं, गाईचं स्तनपान करायला लागतं. त्या स्तनपानाच्या योगानं गाईला पान्हा फुटला की मग त्या वासराला बाजूला करायचं आणि फुटलेला पान्हा आपण काढून घ्यायचा, असा आपला प्रकार असतो. मला सांगा, भांड्याला तोंड लावल्याच्या नंतर भांड्यामध्ये उरलेला पदार्थ तो जर उष्टा होत असेल तर वासरानं गाईच्या स्तनाला कासेला तोंड लावलं आणि तोंड लावल्याच्या नंतर कासेमध्ये दूध आलं, दूध होतं. ते असलेलं दूध, उरलेलं दूध जे आहे ते त्या वासराचं उष्ट झालं की नाही बोला. मग उष्ट असलेलं हे दूध त्याला तुम्ही पवित्र म्हणता का अपवित्र म्हणता सांगा. आता कसं म्हणता त्या दुधाला? गाईचं दूध काढून घेणं झाल्याच्या नंतर पात्रात आलेलं ते दूध त्याला पवित्र म्हणता की अपवित्र म्हणता? पवित्र म्हणतो. वर्णन काय? उच्छिष्टम. ते ऐकल्यावर काय वाटलं होतं? पदार्थ अपवित्र आहे. पण त्या पदार्थाचं नाव ऐकलं, ते गाईचं दूध आहे म्हटल्याच्या नंतर अरे ते वासराचं उष्ट दूध ते घ्यायचं आणि ते घेऊन देवाला अभिषेक करत असताना, पंचामृताचा अभिषेक करताना, दुधाचा अभिषेक करताना, आप्याय स्वसमितते विश्वत सोमवृष्ण्यम भवा वाजस्य संगथे, अशा वेद मंत्राचा उच्चार करत करत परमात्म्याला ते समर्पण करता येतं आपल्याला. याचा अर्थ काय झाला? पवित्र आहे. पण अगोदर वर्णन ऐकल्यावर काय वाटलं? अपवित्र. अपवित्र वाटलं पण आहे पवित्र. हीच सगळ्या गोष्टीची गंमत असते बरं का. संसारामध्ये जे जे अपवित्र आहे ते ते आपल्याला पवित्र वाटत जातं आणि जे पवित्र आहे ते सगळं आपल्याला अपवित्र वाटत जातं. दुसरा पदार्थ आहे का? शिवनिर्माल्यम. भगवान शंकराच्या मस्तकावर समर्पित झालेली एक वस्तू दुसऱ्या दिवशी काढून टाकलेली, बाजूला पडलेली, त्याला शिवनिर्माल्य म्हणतात. ते भगवंताला कधी परत समर्पण करता येत नाही. पण एक शिवनिर्माल्य असं आहे, ते देवाच्या अंगावरून बाजूला पडलं तरी परंतु आपल्याला ते भगवंताला नित्य समर्पण करता येतं. त्याचं नाव काय? गंगा. गंगा कशी आली? स्वर्गातून गंगा येत असताना भगीरथानं गंगेला स्वर्गातून मृत्यूलोकात आणलं आणि ती येत असताना तिनं सांगितलं होतं, माझा वेग धारण करणारा कोणी बघ बाबा. कारण स्वर्गातून मी मृत्यूलोकात यायचे, प्रचंड वेगानं यायचे आणि माझ्या वेगाच्या योगानं मी भूतलाचा भेद करून जर पुन्हा पाताळात गेले तर स्वर्गातून मी मृत्यूलोकात यावं, याच्याकरता तुम्हाला 3 पिढ्या तप करावं लागलं. मी जर पाताळात गेले तर पाताळातून परत वर येण्याकरता तुमच्या किती पिढ्या तप करावं लागेल सांगता येत नाही. याच्यासाठी मी पाताळात जाऊ नये ही व्यवस्था करण्याकरता म्हणून तुला कोणीतरी माझा वेग धारण करणारा बघावा लागेल. भगवंताने भगीरथानं सांगितलं गंगेला ती अडचण मानू नको म्हणे, कारण मी प्रार्थना केल्यावरून भगवान शंकर तुझा वेग धारण करायला येतील. भगवान शंकराने ती जटाजुटात धारण केली. स्वर्गातून ती पडली, स्वर्गातून खाली येत असताना भगवान शंकराने ती जटाजुटात धारण केली. जटाजुटात धारण करून मग भगीरथाच्या प्रार्थनेवरून शंकराने ती परत काढून दिली आणि मग तो गंगेचा प्रवाह पुढं भगीरथाने गंगासागरापर्यंत नेला, समुद्रापर्यंत नेला, संगमापर्यंत नेला आणि त्या ठिकाणी कपिलाचार्याच्या आश्रमाच्या ठिकाणी जे त्याचे सगळे पूर्वज दग्ध होऊन पडले होते, त्यांच्या राखेमध्ये या गंगेच्या जलाचं मिश्रण झाल्याच्या नंतर त्यांचा उद्धार झाला. ही कथा आहे. या कथेतून आपल्याला काय घ्यायचं? भगीरथानं गंगेला वेग धारण करणारा भगवान शंकर माझं ऐकेल असं सांगितलं आणि शंकराने जटाजुटात गंगा धारण केली. जटाजुटात धारण केलेली गंगा भगीरथाला काढून दिली. याचा अर्थ काय झाला? भगवान शंकराच्या मस्तकावरून बाजूला पडलेली ही गंगा म्हणजे शिवनिर्माल्य. पण शिवनिर्माल्य असलेल्या या गंगेच्या पाण्याने आपल्याला भगवंताला परत अभिषेक करता येतो की नाही याचा विचार सांगा मला. काशीला गेल्याच्या नंतर गंगा घेऊन जाऊन आपण भगवंताला समर्पण करतो ना, समर्पण करतो. काशीची गंगा आणून रामेश्वर लिंगाला नेऊन ते समर्पण करतो ना, आपण करतो. याचा अर्थ काय? एक पदार्थ शिवनिर्माल्य आहे असं वर्णन ऐकल्याच्या नंतर त्या पदार्थाबद्दल अपवित्रत्वाची भावना झाली होती, पण त्या पदार्थाचं नाव गंगा आहे असं लक्षात घेतल्याच्या नंतर तो पदार्थ पवित्र हे आपल्याला कळालं बरं का. उच्छिष्टम शिवनिर्माल्यम. तिसरा पदार्थ आहे का? त्याचं वर्णन होतं वमनम. वमन म्हणजे ओकून टाकलेला पदार्थ. ओकून टाकलेला पदार्थ तो कसा पवित्र असायचा असं वाटलं होतं, पण त्या पदार्थाचं नाव आहे का? त्याचं नाव आहे मध. मध. आपण जो मध खातो ना, औषधाला वगैरे मध वापरतात बघा, तो मध गोड गोड असलेला मध. हा मध कसा आहे? हा मध त्या मधमाशाने जमा करून आणलेला आहे. मधमाशा फुलावर जातात, तिथला मध जमा करतात, तो चोचेनं सोंडेनं त्यांच्या काढून घेतात
फुलामध्ये मध आहे हे दिसत सुद्धा नाही आपल्याला, पण मधमाशीला तो मध काढून घेता येतो. तो काढून घेतलेला मध मधमाशी आपल्या पोळ्यात नेऊन संग्रहित करते, म्हणजे चोचेनं काढून घेते, ती पिऊन घेते, फुलातला मध पिऊन घेते आणि आपल्या पोळ्यामध्ये नेऊन ती ओकून टाकते, थुंकून टाकते बरं का. काही काही वेळेला तर काय होतं, एका ठिकाणाहून या मधमाशांना आपलं हे ठिकाण हलवायचं आहे असं वाटलं, दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोळं रचायचं त्याने जर ठरवलेलं असेल, तर या मधमाशा पहिल्या पोळ्यामध्ये असलेला सगळा मध पिऊनच दुसऱ्या ठिकाणी पोळं निर्माण करायला जात असतात. अशी त्यांच्याबद्दलची सगळी रचना त्यांची अशाच पद्धतीची असते बरं का. ही स्थिती आहे त्यांची. याच्यातून मला लक्षात काय आणून द्यायचं आपल्याला, मधमाशा मध पिऊन टाकतात, मधमाशा मध सोंडेत धरतात, मधमाशा मध पोटात धारण करतात आणि पोटात धारण केलेला, सोंडेत धारण केलेला मध त्यांनी जर परत त्या पोळ्यामध्ये आणून संग्रहित केलेला असेल, जर फुलातून आणून पोळ्यामध्ये ठेवत असताना ते फक्त सोंडेत धरतात आणि तिथे आणून सोडतात, म्हणजे ते थुंकणं झालं. आणि एका ठिकाणचं पोळं हलवून दुसऱ्या ठिकाणी पोळं निर्माण करायला जात असताना ढसाढसा मध पिऊन घेतात, पोटामध्ये मध साठवतात आणि पोटात साठवलेला मध दुसऱ्या ठिकाणी पोळं निर्माण करून त्या ठिकाणी ते ओकून टाकतात, म्हणजे वांत पदार्थ आहे, ओकून टाकला आहे मधमाशाने. पण मधमाशाने ओकून टाकलेल्या त्या मधाच्याबद्दल अपवित्रत्वाची भावना आपल्या अंतःकरणात होते का? वमनम म्हणलं तेव्हा किळस आली, पण तो पदार्थ मध आहे हे ऐकल्याच्या नंतर वा, त्याच्यासारखं गोड काय असं मनुष्य म्हणतं. मध अतिशय मधुर. बरं, मध पवित्र आहे की नाही? आहे ना. देवाला पंचामृत समर्पण करताना जसं दूध समर्पण केलं जातं तसा मधही समर्पण केला जातोच ना. याचा अर्थ काय झाला, पदार्थ पवित्र आहे, पण वर्णन ऐकल्यावर तो अपवित्र वाटला होता. पुढचं ऐका, शवकर्पटम. शव म्हणजे प्रेत आणि करपट म्हणजे वस्त्र. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र त्याला पवित्र म्हणायचं ही कल्पना सहन होणारी नाही. पण बघा, रेशीम जे आहे ना ते शवकर्पटच आहे, प्रेताच्या अंगावरचं ते वस्त्रच आहे. तो रेशीम करणारा किडा जो असता कोशकीटक, तो कोशकीटक काय करतो, ते तुतीचा पाला वगैरे खाऊन त्याच्या लाळेतून जो तंतू निर्माण होतो त्याला रेशीम म्हणतात. तो कसा निर्माण करतो, रेशमाचे कोश करतो. कोश करता करता हा किडा काय करतो, स्वतः मध्ये बसतो आणि कोशाचं तोंड बंद करून टाकतो. आत बसलेल्या किड्याला त्या कोशाचं तोंड बंद केल्याच्या नंतर मध्ये मरावं लागतं. तो किडा मरतो. तो मेल्याच्या नंतर ते सगळे कोश उकळले जातात, त्याच्यापासून तो धागा निर्माण केला जातो, त्याच्यापासून ते रेशमाचं वस्त्र होतं, त्याला सोवळं म्हणलं जातं. ते एवढं पवित्र असतं की पांडुरंगसुद्धा त्या अंगावर धारण करतो, देवालासुद्धा नेसवलं जातं. कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घननीळ सावळा, बाई आणो, असं त्याचं वर्णन केलं जातं. याचा अर्थ काय झाला, देवालाही रेशमी वस्त्र नेसवलं जातं. देवाची पूजा करण्याकरता पवित्र भावनेनं रेशमी वस्त्र अंगावर परिधान केलं जातं, म्हणजे रेशमी वस्त्र पवित्र आहे. पण त्या रेशमी वस्त्राच्या संबंधानं केलेलं वर्णन जे आपण आत्ता ऐकलं ते प्रेताच्या अंगावरचं वस्त्र आहे. कारण तो कोशामध्ये अडकला होता, त्याच्या अंगावर तो धागा होता, म्हणजे तो किडा जो आहे त्या किड्याचं शरीर गेल्याच्या नंतर, तो कोशामध्ये अडकून मेल्याच्या नंतर तो प्रेत झाला आणि त्या प्रेताच्या अंगावरचा तो धागा काढून त्याच्यापासून रेशमी वस्त्र निर्माण केलं, ते देवालाही नेसवलं ना आपणही जर नेसायला लागलो. वस्त्र पवित्र आहे हो. रेशमी वस्त्र पाहिल्याच्या नंतर ते पवित्र आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं, पण ते प्रेताच्या अंगावरचं वस्त्र आहे हे वर्णन ऐकलं तेव्हा ते पवित्र वाटत नाही. शेवटचा पदार्थ आहे का, त्याचं वर्णन आहे काकविष्ठा समुत्पन्न. हा काक म्हणजे कावळा, त्याची विष्ठा आणि त्या विष्ठेतून निर्माण झालेला एक पदार्थ अतिपवित्र आहे म्हणे. कसं आहे त्याचं वर्णन आहे का, तो पिंपळ किंवा वडाचा वृक्ष असतो, पण पिंपळाचं किंवा वडाचं बी त्या कावळ्याने खावं, त्याच्या पोटात ते वाफावं, त्याच्या विष्ठेतून ते बाहेर पडावं, तेव्हा ते झाड येतं, नाहीतर ते झाड उगवत नाही. नुसतं पिंपळाचं बी लावून कोणाला झाड उगवलेलं पाहायला मिळत नाही, कावळ्याने ते बीज सेवन करावं लागतं. म्हणून झाड, आपलं पिंपळाची झाडं कुठे भिंतीवर वगैरे येतात की नाही, त्याचं कारण काय, त्या बाबाने तिथं कार्यक्रम केलेला असतो. त्याच्या पोटात ते बीज गेलेलं असतं, कावळ्याच्या पोटात ते बीज जातं, ते तिथं वाफतं. त्यानं प्रातर्विधी जिथं केला तिथं अशा पद्धतीचे हे वृक्ष वगैरे निर्माण झालेले आपल्याला पाहायला सापडतात. याचा अर्थ काय झाला, हा पिंपळाचा वृक्ष कसा आहे, कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला आला. कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला आला हे त्या पदार्थाचं वर्णन आहे. ऐका, पण हे वर्णन ऐकल्याच्या नंतर अपवित्र वाटणारा तो पिंपळाचा वृक्ष किंवा वडाचा वृक्ष
अपवित्र आहे का पवित्र आहे? मला बोला बरं एकदा. हा वडाचा वृक्ष किंवा पिंपळाचा वृक्ष अपवित्र का? अरे पिंपळाच्या वृक्षाला तर भगवंताची विभूती मानली जाते. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम 10व्या अध्यायामध्ये देवाने सांगितलं अश्वत्थ म्हणजे पिंपळ माझी सगळ्या वृक्षाच्या जातीमधली माझी विभूती आहे. मग पिंपळाच्या झाडाला देवाची विभूती म्हणतात. ज्ञानोबराच्या दारात तर पिंपळाला केवढं मोठं महत्त्व आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले हे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करत आपण त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालतो. ज्ञानोबराच्या मातेनं त्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या म्हणून संन्यास घेऊन निघून गेलेला नवरा त्या बाईला पुन्हा प्राप्त झाला आणि त्यांच्यापासून जगाचा उद्धार करणारे ज्ञानोबा आहेत निवृत्तीनाथ महाराज सोपानदेवासारखे महापुरुष जन्माला आले. कशाचा परिणाम हो? त्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याचा. मग ते पिंपळाचं झाड पवित्र का अपवित्र सांगा. वडाचं झाड पवित्र का अपवित्र सांगा. जर वडाचं झाड पवित्र असतं तर वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी त्या झाडाची पूजा केली असती का? त्याला दोरे गुंडाळून गुंडाळून वडापाव 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 म्हणलं असतं का? म्हणलं नसतं. कशा करता हसलात मला कळालंच नाही. काय मी काय बोललो हसायसारखं मलाही कळालं नाही. पण तुम्ही हसलात त्यार्थी काहीतरी हसायसारखं झालं एवढं लक्षात आलं. तुमचा वडापाव वेगळा आहे, माझा वडापाव वेगळा आहे. त्याला काय करता? माझ्याकडे वडा म्हणजे हे वटवृक्षा, पाव म्हणजे प्रसन्न हो. पाव हे माझ्याकडे क्रियापद आहे. वडा हे संबोधन आहे. तुम्ही वडापाव पदार्थाचीच नावं घेऊन बसलात. तसं नाही. वडापाव वडा प्रसन्न हो, वटवृक्षा प्रसन्न हो म्हणून त्याला प्रदक्षिणा घातल्या जातात की नाही त्या दिवशी सांगा. ज्या अर्थी त्याला प्रदक्षिणा आहेत. ऐका, प्रदक्षिणा करून काय त्या दिवशी प्रदक्षिणा करून त्या वटवृक्षाला प्रार्थना करून मागणी असते बरं का. काय मागणी असते? माझा हा नवरा फार चांगला आहे, माझ्या वाट्याला आलेला, हा 7 जन्म हाच मिळू दे. हा 7 जन्म नाही तसं कधीच नसतं. तसं कधी नसतं. हा माझ्या वाट्याला आलेला नवरा 7 जन्म मला हाच मिळू दे. कशा करता? कंसातला ऐका, हा एवढा गरीब, दुसरा छळायला एवढा गरीब मिळायचा नाही म्हणून. ते काही असू द्या, ते काही असू द्या. पुढचं हे कंसातलं वगैरे सगळं वगळून टाकायचं असतं. हे काही ऐकायचं नसतं किंवा लक्षात ठेवायचं नसतं. पण वडापाव मात्र लक्षात ठेवायचं बरं का. वटवृक्षाला जी प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली वडा प्रसन्न हो, याचं कारण काय सांगा ना मला. तो वटवृक्ष पवित्र आहे म्हणूनच प्रदक्षिणा. तो वटवृक्ष पवित्र आहे म्हणूनच पूजा. ते पिंपळाचं झाड पवित्र आहे म्हणूनच त्याची पूजा आणि त्याला प्रदक्षिणा असतात. पण वर्णन काय होतं? काकविष्ठा समुत्पन्ना, कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला आलेला. वर्णन ऐकल्याच्या नंतर अपवित्रतेनं जाणवलेले पदार्थ नाव ऐकल्याच्या नंतर पवित्र म्हणून जाणवतात. याचा अर्थ काय आहे? आपल्याला पवित्र ते अपवित्र म्हणून कळतं, अपवित्र ते पवित्र म्हणून कळतं. पण विवेकाची बुद्धी प्राप्त झालेली या महात्म्याला जे जसं आहे तसं कळायला लागतं. जे पवित्र ते पवित्रच कळतं, जे अपवित्र ते अपवित्र म्हणून कळतं. जे सत्य आहे ते सत्य म्हणून कळतं आणि जे असत्य आहे ते असत्य म्हणून कळतं. जे चैतन्यमय आहे ते चैतन्यमय म्हणून कळतं आणि जे जड आहे ते जड म्हणून कळतं. जे सुखाचं आहे ते सुखाचं म्हणून कळतं आणि जे दुःखाचं आहे ते दुःखाचं म्हणून कळतं. हे कधी होतं सांगा? विवेक प्राप्त झाल्यावर. चला, विवेक प्राप्त झाला पाहिजे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर वैराग्य. दुसरं साधन साधकाला सांगितलेलं शास्त्रकारांनी वैराग्य. मनुष्याला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे काय? जाता जाता मी काल सांगितलं होतं, इहलोकापासून परलोकापर्यंत सत्यलोकापर्यंत ब्रह्मदेवाच्या पदापर्यंतचे सगळे भोग नको वाटले पाहिजेत बरं का. अशा पद्धतीची अवस्था होणं याला वैराग्य म्हणतात. वैराग्यात कसं असतं बघा, केवळ नको म्हणणं याला वैराग्य म्हणायचं नाही. वैराग्याची थोडी परिभाषा विस्तारानं पाहायची असली तर असं म्हणावं लागतं, पदार्थ असावा, असलेला पदार्थ डोळ्यासमोर यावा, डोळ्यासमोर असलेला पदार्थ प्राप्त व्हावा, प्राप्त झालेला पदार्थ आपल्याला अनुकूल असावा, अनुकूल असलेला तो पदार्थ भोगण्याची आपल्या ठिकाणी ताकद असावी आणि मग नको म्हणावं तर वैराग्य. नाहीतर वैराग्य म्हणायचं कारण नाही. पदार्थ नाहीच एखादा आणि मी नको म्हणायला लागलो, वैराग्य का? मी उदाहरणानिशी हे नेहमी सांगतो. एखादा पदार्थ नाही आणि त्या पदार्थाच्याबद्दल मी नको म्हणून बोलायला लागलो, वैराग्य म्हणायचं कारण पदार्थच नाही मी नको म्हणले, काय त्याला वैराग्य म्हणायचं कारण आहे? काही कारण नाही. उदाहरण सांगतो. मी असं एखाद्या ठिकाणी समजा बसलो, इथंच बसलो, आता बसलो, प्रवचन झालं. प्रवचन झाल्याच्या नंतर एक जण कोणीतरी माझ्याजवळ आला आणि मला म्हणायला लागला, महाराज फार चांगलं प्रवचन झालं बरं का. झालं की नाही ते माहिती नाही, पण तो म्हणायला लागला, झालं बरं का, मला आवडलं तुमचं प्रवचन.
आणि तुमचं प्रवचन आवडल्यामुळं मी तुम्हाला समर्पण करायला एक वस्तू आणली. जगात कुठेही मिळत नाही, हे कानात बोलायला लागला माझ्या येऊन. जगात कुठेही मिळत नाही अशी वस्तू तुम्हाला द्यायला मी आणलेली आहे, थोडं बाजूला या. त्याला विचारलं, आणली आहे? आणली. सोबत आहे आत्ता? सोबत आहे. देणार आहेस मला? देणार आहे. कुठेही मिळत नाही? कुठंच मिळत नाही. जगात कुठंच मिळत नाही? जगात कुठंच मिळत नाही. तुला मिळाली? मिळाली. देणार आहेस मला? देणार आहे. त्या वस्तूचं नाव सांग बरं एकदा. काहीतरी नाव असेल ना त्या वस्तूचं. ते नाव ऐकल्यावर घ्यायचं की नाही? तू द्यायला तयार आहेस रे बाबा, पण घ्यायचं की नाही मला ठरवलं पाहिजे ना. मग त्यानं मला हळूच सांगितलं, सशाचं शिंग आणले म्हणलं तुम्हाला द्यायला. सशाचं शिंग. मग सशाचं शिंग तुम्हाला द्यायला आणलं म्हटल्यावर मी त्याला लगेच सांगितलं, नको बाबा, आपल्याला नको. वैराग्य का होय? ह्याला वैराग्य म्हणतात का सांगा ना. सशाला शिंग नसतंच मला माहिती आहे. मग जे सशाचं शिंग तो मला द्यायला आलेला आहे, त्या सशाच्या शिंगाच्या बद्दल ते नसतं हे मला जर माहिती आहे, तर मग तो देत असलेली वस्तू खोटी आहे हे मला नक्की कळाल्यामुळे नको बाबा, सशाचं शिंग नको. ही भाषा माझ्या तोंडातून गेली. मी नको म्हणतो. वैराग्य का सांगा? वस्तू नाहीच आहे. नसलेल्या वस्तूच्या बद्दल मी नको म्हणायला लागलो तर त्याला वैराग्य म्हणत नाहीत. म्हणून असलेली वस्तू ती नको म्हणावी. पुढं चला. वस्तू असावी, असलेली वस्तू डोळ्यासमोर असावी. डोळ्यासमोर वस्तू नसताना सुद्धा वैराग्याची बात चालत राहते, गप्पा चालत राहतात. ते बिरबल बादशाहच्या गोष्टीमध्ये कथा येते. काय झालं, एका दिवशी बिरबलाचं बादशाहकडं काहीतरी रात्रीला काम निघालं. रात्रीच्या वेळेला रात्री बिरबल बादशाहच्याकडं गेला. बादशाह जेवायला बसला होता. एकांतामध्ये तसं जेवण चाललं होतं आणि बादशहाचं जेवण चालू असताना बिरबल गेला. बिरबलानं सांगितलं, आत्ताच मला बोलावं लागणार आहे, राजाशी बोलायचं आहे. सेवकांना सांगितलं, मला तिथं घेऊन चला, राजाची माझ्याकरता परवानगी आणा. जिथं त्यांचं भोजन चाललेलं आहे तिथं मला घेऊन चला. ठीक आहे म्हणे. सेवकाने जाऊन राजाला सांगितलं, बादशाला बिरबल आले आणि आत्ता काहीतरी बोलायचं म्हणतात, आत्ताच काम आहे म्हणतात, घेऊन या म्हणे, घेऊन या. बिरबलाला तिथं नेलं गेलं. राजाशी बोलणं झालं. राजा जेवता जेवता बोलला. बिरबलाचं काम झालं. काम झाल्याच्या नंतर बिरबलाने तिथं पाहिलं तर तिथं राजा जेवायला बसलेला, बाजूला दिवा लावलेला. तो बाजूला लावलेला दिवा एका मांजराच्या डोक्यावर ठेवलेला. शांत बसलेली मांजर, शांत बसलेलं मांजर. त्या मांजराच्या डोक्यावर दिवा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात राजाचं जेवण चालू आहे. बिरबल असं थोडं निरखून बघतो न बघतो. एवढ्यात बादशहाने बिरबलाला हटकलं आणि विचारलं, काय बिरबल, एवढी शांती या मांजराला, एवढं आम्ही शांती शिकवलेली, जेवढी शांती शिकवली एवढी शांती तुला माणूस असून तरी आहे का? उपेक्षेनं बोलला राजा. मांजर शांत केलंय आम्ही, तुलाही शांती आहे का? अशी भाषा बिरबलाच्या जिव्हारी लागली. बिरबल नाराज झाला, उदास झाला, आपल्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याचं कुठं खाण्यापिण्यात मन लागत नाही असं पोरानं पाहिलं. ते बिरबलाचंच पोरगं असल्यामुळे तेवढंच हुशार. त्या बिरबलाच्या पोराने बापाला विचारलं, बाबा आज जेवत नाहीत म्हणे, जेवणात काही लक्ष नाही तुमचं. पोरगं हुशार आहे हे बापाला माहिती असल्यामुळं बापानं सांगून टाकलं, असं असं झालंय. मी जेवायला बसलेल्या राजाकडे गेलो, काम होतं म्हणून गेलो, काम झालं. राजा त्या दिव्याच्या प्रकाशात जेवत असताना ती समय कशी आहे पाहायकरता मी खाली वाकून पाहिलं. एक मांजर बसलेलं, त्याच्या डोक्यावर दिवा दिलेला आणि बादशहा मला टाकून बोलला, या मांजराला जशी शांती आम्ही शिकवली, मांजर तरी आमचं शांत आहे, तुला एवढी शांती आहे का बिरबला? असं राजा बोलला. असं आहे होय म्हणे. ते पोरगं डोळे झाकून सी घटना सगळी ऐकून घेतात, म्हणतं असं आहे होय, एक काम करा म्हणे बाबा, काय, मला उद्या बादशहाकडं रात्री त्यांच्या जेवणाच्या वेळेला घेऊन चला म्हणे. कशा करता? चला म्हणे, तुम्हाला काय करायचं मी येतो. मला फक्त उद्या काहीतरी काम काढा, रात्रीच्या वेळेलाच काढा, राजा जेवतानाच काम काढा. त्या कामाच्या निमित्तानं तुम्ही तिथं जात असताना मला फक्त सोबत न्या, मी तुमची व्यवस्था करतो म्हणे. काय व्यवस्था? तुमची नाराजीच घालवतो म्हटलं. बादशहाने तुमची काल टवाळी जी केली ना, बादशाह तुम्हाला जे टाकून बोलले ना, एवढी शांती तुला तरी आहे का म्हणाले ना, उद्या बघा म्हणे, उद्या बघा. ठीक आहे म्हणे. बरोबर म्हणा. त्याला कल्पना होती पोरग बिलंदर आहे, हुशार. बिलंदर म्हणजे हुशार, काहीतरी योजना केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घेतलं बिरबलाने. बिरबल म्हणाला, ठीक आहे उद्या जाऊ म्हणे आपण. या पोरानं काय केलं, दिवसभर खटपट करून 2 उंदीर मिळवले, आपल्या खिशात घेतले. खिशात घेतल्यानंतर बापाला संध्याकाळच्या वेळी म्हणाला, बाबा चला आता
कुठं? बादशाहकडं. जेवायला बसले असतील ना, वेळ झाली ना त्यांची, ते बरोबर वेळेवर जेवतात. चला आता आपण जाऊ, वेळ झाली त्यांची जेवायची, चला चला. निघाले. बिरबल आणि त्याचा मुलगा दोघे जण तिथे गेले. सेवकाला सांगितलं, आजही काम आहे रे म्हणे, मला राजाला भेटायचं, जाऊन सांग बरं, सांग. आणि दोघांची परवानगी आण बरं का, माझं पोरग सोबत आले, या पोराने थोडंसं माझ्यासोबत आणलेलं आहे, घरी हट्ट करत होता, आणलं याला सोबत, आम्ही दोघे जण येणार आहोत. चला म्हणे, चल सांगून या. सेवक गेले आत, सांगितलं राजाला, असं असं बिरबल आलेत आणि बिरबलाच्या सोबत मुलगा आणायचा, आणा म्हणे, आणा. बादशहानं सांगितलं, आणलं. बादशहाच्या समोर काहीतरी असं खातं वगैरे उघडून ठेवून, वही वगैरे उघडून ठेवून काही कार्याचा व्याप बिरबल बोलायला लागला. हे असं काम आहे, हे असं आहे, असं आहे, तसं आहे बोलत होता. बोलणं चालू झालं. या पोराने काय केलं, बापाला सांगून ठेवलं होतं, तुम्ही राजाशी बोलत राहा, मला करायची योजना मी करतो. त्यानं काय केलं, हातातून खिशातून एक उंदीर काढला, शेपूट धरलं, त्या मांजराच्या दिशेनं असं सोडायचं, थोडं पुन्हा ओढायचं, सोडायचं पुन्हा ओढायचं. आता मांजराला उंदीर दिसला आणि मांजराला उंदराचा वास आला की मांजर शांत ध्यान करीत बसेल, हे शक्य आहे का सांगा मला? आता काय नाही, काय नाही. मांजराने तो उंदीर पाहिल्याबरोबर मांजराने दिवा, ती शांती सगळं सोडून दिलं, झेप घालून एकदम त्या उंदराला पकडायला गेला. तर दिवा ताटात पडला, ताटातलं अन्न सगळं उडालं, राजाची फजिती झाली. आणि मग बिरबल बादशहाला म्हणतो, सरकार तुमचं मांजर फार शांत आहे, फार शांत आहे, फार शांत आहे. संपलं माझं उदाहरण, संपलं. मला विचारायचं आहे आपल्याला, मांजर आदल्या दिवशी शांत होतं आणि दुसऱ्या दिवशी मांजर अशांत झालं, कशाचा परिणाम बोला? आपल्या डोळ्यासमोर जेव्हा आपल्याला पाहिजे असलेला विषय नसतो तेव्हा वैराग्याची भाषा बोलायला सोपी असते. समोर विषय आला की मग वैराग्य बिघडून जातं, वैराग्य बिघडून जातं. म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केले ना, जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही. सुंदर स्त्रीचं रूप एखाद्या माणसाच्या समोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुरुषाला वैराग्य बोलायला सोपं आहे. स्त्रीच्या समोर जोपर्यंत सुंदर पुरुषाचं रूप येत नाही तोपर्यंत स्त्रीला वैराग्य बोलायला सोपं आहे. पण एकमेकाच्या समोर सौंदर्याच्या भावना अंतःकरणात असताना तशा पद्धतीची रूप आल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणातलं वैराग्य स्थिर ठेवणं, टिकवून ठेवणं प्रत्येकाला जमणारी गोष्ट नाही. अनुकूल विषय, मी काय बोलत होतो, अनुकूल विषय असावा, असलेला विषय डोळ्यासमोर यावा, डोळ्यासमोर आलेला तो विषय, ऐका, विषय असावा, डोळ्यासमोर यावा, डोळ्यासमोर आलेला तो विषय नुसता डोळ्यासमोर येऊन भागत नाही, तो प्राप्त व्हावा. आपल्याला विषय प्राप्त होत नसेल, डोळ्यासमोरही आहे पण प्राप्त होत नसेल तर मनुष्य नको एखाद्या वेळेला म्हणू शकतो, पण प्राप्त झाल्यावरही नको म्हणणं अवघड असतं. प्राप्त होत नाही म्हणून नको म्हणणं कसं असतं, ते कोल्ह्याची गोष्ट सांगतात. एकदा एक कोल्हा असा निघाला एका द्राक्षाच्या मांडवाखालून चालला. त्या द्राक्षाच्या मांडवाखालून जात असताना त्या द्राक्ष लागलेले मोठमोठाले घड, मांडवावर ते द्राक्ष, कोल्ह्यानं उडी मारून ते द्राक्ष मिळवायचा प्रयत्न केला. किती वेळ? दुपारी गेलेला कोल्हा संध्याकाळपर्यंत प्रयत्न करीत राहिला, पण कोल्ह्याची उडी जाईल का हो द्राक्षापर्यंत? नाही ना. मांडवाला लागलेली द्राक्षाचे घड कोल्ह्याला प्राप्त करून घेता येईना. तेव्हा कोल्हा नाराज झाला, मांडवातून बाहेर पडला. बाहेर पडल्यावर त्याला दुसरा कोल्हा भेटला, त्याचा जातभाई. त्याला म्हणायला लागला, कोल्हाबा इकडून आलेले दिसता. हो. मांडवातून आलात का? या. हो. चांगली द्राक्ष खाल्ली असतील म्हणे तुम्ही, चांगली द्राक्ष खाल्ली असतील. कोल्हा काय असले आंबट द्राक्ष कोण खातं? पाहत सुद्धा नाही म्हणे आम्ही त्याच्या. आंबट कसं कळालं याला? याला द्राक्षाचा त्याग का केला? द्राक्षाचा त्याग केलाय का? नाही ना. द्राक्ष मिळत नाही म्हणून नको म्हणायला लागला ना. हे वैराग्य नाही. आणि वैराग्य जर असतं तर त्यानं प्रयत्नच केला नसता. ज्या अर्थी प्रयत्न करतो, प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि नंतर मग याला वैराग्य होतं आणि बाहेर पडतो, याला वैराग्य म्हणत नाहीत, याला वैताग म्हणतात. वैताग, वैराग्य नाही आहे, वैराग्य नाही. वैराग्य कसं असतं? वस्तू असावी, एक, डोळ्यासमोर असावी, दोन, डोळ्यासमोर आलेली वस्तू प्राप्त व्हावी, तीन, पुढे चला, प्राप्त असलेली वस्तू अनुकूल असावी नको म्हणताना, आणि अनुकूल असलेल्या वस्तूबद्दल नको म्हणा, मग वैराग्य म्हणता येतं. पण वस्तू आहे, डोळ्यासमोर आहे, प्राप्तही व्हायला लागली, तुम्हाला अनुकूल नाही, वैराग्य कसं म्हणता? उदाहरण सांगतो, हेच आत्ताचं उदाहरण बघा. मला एक वस्तू द्यायला माणूस आला, माझ्या जवळ आला. ते सशाच्या शेंगासारखं नाही आता बरं का, वस्तू आहे, वस्तू आहे,
ती वस्तू त्याच्या जवळ आहे. त्यानं सांगितलं, महाराज तुम्हाला ही वस्तू द्यायची, फार मूल्यवान आहे. ठीक आहे, ही वस्तू तुम्हाला देणार आहे, दे. त्यानं दाखवलं, खिशातून काढून दाखवली. एक लहानशी बाटली होती त्याच्याजवळ, काढून दाखवली. ते बाटली म्हणल्यावर दुसरीकडे जाऊ नका, तसलं काही नव्हतं. लहानशी अत्तरासारखी बाटली होती. ते चपटी वगैरे काही तसली भानगड नाही. एक लहानशी अत्तरासारखी बाटली त्या माणसाच्या हातात होती. वस्तू आहे ना, आहे. डोळ्यासमोर आहे ना माझ्या, आहे. हो म्हटल्याबरोबर तो हातात द्यायला तयार आहे. तो द्यायला तयार आहे. घ्या महाराज म्हणतो मला. पण मी त्याला विचारलं हळूच, वस्तू आहे, डोळ्यासमोर आहे, प्राप्त व्हायला लागली, पण अनुकूल आहे की नाही हे विचारावं म्हणून मी त्याला विचारलं, काय बाबा हे? तो म्हणला, सायनाईट आहे. म्हणला, महाराज जिभेवर ठेवलं की प्राणच जातो तुमचा. घेऊन टाका, तुम्हाला द्यायला आणलं हे विष. असं म्हटल्यावर मी त्याला काय म्हणू? मी नको बाबा, तुझं हे सायनाईट मला नको. मी नको का म्हणालो सांगा? वैराग्यानं का? नाही ना, वस्तू अनुकूल नाही. वस्तू आहे, डोळ्यासमोर आहे, प्राप्तही व्हायला लागली, पण ती प्राप्त होत असलेली वस्तू मला अनुकूल नसल्यामुळं मी जर नको म्हणत असेल तर त्याला हे वैराग्य म्हणायचं कारण नाही. ऐका, वस्तू असावी, डोळ्यासमोर असावी, अनुकूल असावी, हे प्राप्त असावी, अनुकूल असावी. आणि अनुकूल असण्याच्याही पुढं गेल्याच्या नंतर ती वस्तू भोगण्याचं आपल्या ठिकाणी सामर्थ्य असावं, मग नको म्हणावं. ऐका, वस्तू भोगण्याचं सामर्थ्य नसताना आपण वस्तू नको म्हणालो, वैराग्य म्हणायचं कारण नाही. मी उदाहरण सांगतो. एका ठिकाणी एकादशीचं भजन होतं, रात्रभर भजन. मध्यंतरामध्ये त्या घरच्या मालकाने ठरवलं, घरच्या या भजनाला आलेल्या सगळ्या लोकांना शेंगदाणे द्यायचे, भाजलेले खरपूस शेंगदाणे खायला एकादशीच्या उपवासाला चालतात. एक एक ओंजळ शेंगदाणे, एक एक गुळाचा खडा सगळ्याला द्यायचा ठरला. या बस, हे सगळ्याला द्यायचं ठरलं. एक एक ओंजळ शेंगदाणे, भाजलेले खरपूस आणि एक एक गुळाचा खडा सगळ्याला द्यायचा ठरला. तो माणूस निघाला वाटायला, प्रत्येकाला द्यायला लागला. एक ओंजळ शेंगदाणे, एक गुळाचा खडा सगळ्याला द्यायला लागला. एक माणूस त्याच्याजवळ आल्याच्या नंतर त्या माणसाला त्याने सांगितलं, घ्या ना शेंगदाणे घ्या. तो म्हणतो, नको मला नको आहेत, मी घेत नाही, जा पुढं चला. पुढं गेला माणूस. बाजूच्या माणसाने शेंगदाणे घेतले. त्याला माहिती होतं याला शेंगदाणे आवडतात, हा शेंगदाणे खातो, आवडीनं खातो. आज नको म्हणतोय, कारण काय? त्याला विचारलं, हो शेंगदाणे घेतले नाही म्हणलं. आवडत नाहीत का? आवडतात म्हणे. पोट बिघडले का? पोट बिघडलं नाही म्हणे. एकादशीला खात नाहीत का? एकादशीला खात असतो म्हणला. नको म्हणालात ना, आता तो द्यायला तयार होता त्याला तुम्ही नको म्हणालात ना. कारण वेगळं आहे म्हणे. काय कारण आहे? आज काही तसं ठरवलंय का? आज शेंगदाणे खायचे नाही तसं ठरवले का? तो म्हणला, तसंही काही नाही. मग का घेतले नाही शेंगदाणे? त्यानं आ करून दाखवलं, दातच नाही तोंडामध्ये, एकही दात नाही. तो म्हणाला, तोंडात दात नाहीत, आणि दुसरी गोष्ट कृत्रिम केलेले दात, ती डबी घरी विसरली म्हणला, खायची सोय नाही म्हणून नको म्हणाला. वैराग्य आहे का? वैराग्य नाही. वस्तू आहे की नाही? आहे. डोळ्यासमोर आहे की नाही? आहे. प्राप्त व्हायला लागली की नाही? व्हायला लागली. अनुकूल आहे की नाही? याला आवडते, अनुकूलही आहे, पण ती अनुकूल असलेली वस्तू भोगण्याचं सामर्थ्य नाही म्हणून तो नको म्हणायला लागला. वैराग्य म्हणत नाही त्याला. बाजूच्या माणसाने सांगितलं, असं होय, दात नाहीत म्हणून नको म्हणा. मग वाटून द्यायला सांगू का? तो म्हटलं, वाटून दिल्यावर ओंजळभर काय? म्हणलं, टोपलं भरी खाईन की. ही भाषा काय आहे? वैराग्य नाही आहे. म्हणजे वैराग्याची परिभाषा एवढी विस्ताराची करावी लागते. मग नुसतं माणसं पाठ करताना म्हणतात, इहलोकापासून सत्यलोकापर्यंत ब्रह्मदेवाच्या पदापर्यंतच्या सगळ्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या भावनेला वैराग्य म्हणावं. पाठ आहे रे बाबा. पण असं नाही. वैराग्याचं लक्षण एवढं विस्तारानं सांगावं लागतं, करावं लागतं. वस्तू असावी 1, डोळ्यासमोर असावी 2, प्राप्त असावी 3, अनुकूल असावी 4, भोगाचं सामर्थ्य असावं 5, आणि मग नको म्हणावं, त्याला वैराग्य. नको म्हणावं नाही, नको वाटावं. मनापासून नको वाटलं पाहिजे. नको म्हणणंही चालतं, एखादा माणूस नको म्हणतोही, पण नुसतं तोंडाने नको म्हणणं आणि ती वस्तू नको असणं याच्यामध्ये फार अंतर आहे. आपण पाहुण्याच्या घरी जातो, पाहुणा म्हणतो तुम्हाला चहा करू द्या, आपण नको म्हणतो. जेवायचं नको म्हणतो माणूस. अरे नको म्हणून काय उपाशी मरायचे काय? थोड्या वेळाने आग्रह केल्याच्या नंतर म्हणतो जेवण करतो, आणि जेवायला बसल्यानंतर 2 दिवसाचं खातो. नको म्हणणारा माणूस जेवायला बसल्यावर आग्रह केल्यानंतर एवढा जेवायला लागला. त्याचं जे नको म्हणणं ते कशा करता? पाहुण्याने आग्रह करावा याच्या करता. वैराग्य नाही.
वैराग्य नाही. नको म्हणणं वेगळं आहे, नको वाटणं वेगळं आहे. सगळे भोग नको वाटले पाहिजेत, याला वैराग्य म्हणावं. हे वैराग्य साधकाला पाहिजे. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता निघालेला प्रयत्नशील जो साधक असतो, त्या साधकाला पहिली गोष्ट लागते विवेक, दुसरी गोष्ट लागते वैराग्य. वैराग्य असं अवघड असल्यामुळे तुकाराम महाराजांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं, नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. एखादा माणूस वैराग्याची गोष्ट बोलायला लागला तर तुकोबाराय सांगतात, मला ते खरं वाटत नाही. वैराग्य खरं नाही, त्याचं बोलणं वेगळं आहे. वैराग्य अवघड आहे. पहिला विवेक, दुसरं साधन वैराग्य, तिसरं साधन शमाधी षट संपत्ती म्हणतात. 6 साधनाचा गठ्ठा आहे, पण त्याला एक केलंय. थोडंसं अंतर आहे त्याच्यामध्ये. शम, अंतःकरणाचा निग्रह. दम, इंद्रियाला दाबून धरणं. उपरम, सगळ्याच्या सगळ्या बाह्य विषयाचा त्याग करून टाकणं. श्रद्धा, देव, शास्त्र आणि सद्गुरू यांच्याविषयी पूर्ण ते म्हणतील ते बरोबर आहे अशी भावना. त्याच्यानंतर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. आपल्याकडे येणारं कोणतंही द्वंद्व कष्टा वाचून सहन करायची सवय केली पाहिजे. जे आलं ते सहन करा. सुख आलं सहन करा, दुःख आलं सहन करा, थंडी आली सहन करा, ऊन आलं सहन करा. जे येईल ते द्वंद्व सहन करायचं आणि ते कष्टा वाचून सहन करायचं. सहन करणं तर कोणालाही भागच असतं. रडत कुंथत सहन करणे नाही, कष्टा वाचून सहन करणे. सगळं सहन करा, सगळं याला तितिक्षा म्हणतात. आमचे गुरुजी फार छान समजावून सांगायचे. माणसानं आलेलं संकट सहन करायला शिकलं तर ते थोडंसं कमी दुःख देतं म्हणे, आणि त्या संकटाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर माणसाचं संकट वाढत जातं म्हणे. आलेल्या दुःखाचा प्रतिकार करू नका, संपवा, भोगून संपवा. ते दुःख आपण जर त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर वाढत जातं. गुरुजी त्याला उदाहरण देत होते. एका गावामध्ये एक गरीब शेतकरी, एक लहानसं शेत त्याचं, 1-2 एकर शेत त्याला होतं. शेतातच घर बांधलं होतं. शेतात घर बांधून राहणारा तो माणूस, शेतामध्ये त्यानं थोडंसं काकडी वगैरे काहीतरी लावली, विकायची. बाजारात आली काकडी की आपण बाजारात विकू, पैसे येतील, बरं चालेल, थोडंसं पोटा पाण्याचं असं त्याला वाटलं. काकडी लावली. एक ससा तिथं यायचा आणि ती काकडी तोडून खायचा. त्या शेतकऱ्यानं पाहिलं, सशाचा प्रतिकार करायचा त्यानं प्रयत्न केला. त्याला हुसकावलं, परत यायचा. त्याला मारायचा प्रयत्न केला, कधी ढेकूळ लागेना, कधी दगड लागेना, कधी लाकूड फेकून मारलं तर ते लागेना. ससा यायचाच पुन्हा पुन्हा, काकडी खायचा, नासधूस करायचा, निघून जायचा. बरेच दिवस गेले. एका दिवशी तो उदास होऊन गावात आला. गावामध्ये एक श्रीमान गृहस्थ होते, पाटील गावचे. त्यांच्या वाड्यात येऊन बसला. पाटलाशी बोलता बोलता त्यानं सहज पाटलाला सांगितलं. पाटलाने विचारलं, चेहरा उतरलेला दिसतो रे, काय झालं? म्हणलं, मला काय सांगू, 1 एकर शेत आहे, काहीतरी पोटाची गुजराण चालावी याच्याकरता काकडी लावली म्हणला, पण एक ससा येतो, बरंच नुकसान करत चाललंय म्हणे. त्या सशाचा प्रतिकार करायचा बराच प्रयत्न झाला, काही उपयोग नाही. त्याला खडा मारून पाहिला, त्याला ढेकूळ मारून पाहिलं, काठी टाकून पाहिली, काही लागत नाही. तो चुकवतो, परत परत येतो आणि त्रास देतो. म्हणे काय करायचं सांगा. त्या पाटलाने सांगितलं, काही काळजी करू नको म्हणे, आपल्याकडं 4 घोडेस्वार पाठवतो, त्या सशाला हाकालून लावतो म्हणे तिथं. त्यानं 10-12 कुत्रे, 4 घोडेस्वार, सोबत 2-4 माणसं, परत 7-8 माणसं, हे सगळे कशा करतात? सशाच्या प्रतिकारा करतात. आणि ते ससं शेतात दिसलं की ते 4 घोडे, 12 कुत्रे, 10-12 माणसं त्या काकडीतून जर फिरायला लागले तर सशाने काकडीचं केलेलं नुकसान परवडतं का एवढ्या जणांनी त्या सशाला हाकलण्याकरता केलेला उपद्रव परवडतो? सांगा मला. आपल्याला प्राप्त झालेलं संकट कोणतं आहे? सशानं काकडी कुरतडणं. ते सहन केलं असतं तर बरं झालं असतं का? पाटलाला सांगितलं हे बरं झालं, सहन केलेलं बरं असतं. म्हणून प्राप्त होणारं कोणतंही द्वंद्व कष्ट न मानता ते सहन करायला शिका. याला म्हणतात तितिक्षा. तितिक्षा. आणि शेवटी सांगितलं समाधान. समाधान म्हणजे अंतःकरणाची एकाग्रता प्राप्त झाल्या, अंतःकरण एकाग्र झाल्यानंतर मनुष्याला प्राप्त होणारी अवस्था, तिला म्हणतात समाधान. अंतःकरण शांत झालं पाहिजे, अंतःकरण एकाग्र झालं पाहिजे, अंतःकरणाची चंचलता थांबली पाहिजे. इकडं तिकडं अंतःकरणाची धावाधाव शांत व्हावी, अंतःकरण एका जागेवर बसावं. होत नाही, असं होत नाही. अंतःकरणाला चंचल करणारी जी निमित्त असतात ना, शास्त्रकारांनी त्याचं वर्गीकरण करून, योगशास्त्रकारांनी त्याच्याबद्दल आपल्याला 3 निमित्त सांगितली. काही सात्विक निमित्त असतात, काही रजोगुणी निमित्त असतात, काही तमोगुणी निमित्त असतात.
तमोगुणी निमित्तानंही अंतःकरण अस्थिर होतं, रजोगुणी निमित्तानंही अंतःकरण अस्थिर होतं आणि सत्वगुणी निमित्त आलं तरी अंतःकरण अस्थिर होतं. उदाहरणानिशी हा विषय समजून देताना योगसूत्राच्या भाष्यामध्ये व्यासमहर्षींनी म्हणलं, एखादं सरोवर आहे, पाणी शांत आहे, सरोवरातलं पाणी शांत असलेलं, तिथे एखादा माणूस गेला आणि त्याने एखादा मोठा धोंडा त्या सरोवरात टाकला, पाण्याची शांती बिघडते की नाही? बिघडते. दुसऱ्या दिवशी ते पाणी शांत झाल्याच्या नंतर दुसरा एक माणूस तिथं गेला आणि त्याने एक बारीक खडा टाकला, पाण्याची शांती बिघडते की नाही? बिघडते. तिसऱ्या दिवशी पाणी शांत झाल्याच्या नंतर एक सज्जन मनुष्य तिथं गेला आणि त्यानं पाण्यावर नुसती थोडी फुंकर मारली तरी पाणी अस्थिर होतं की नाही? अस्थिर होतं. धोंडा टाकल्यावर पाण्याची जशी अस्थिरता असावी, अंतःकरणात तमोगुणी निमित्त आल्याच्या नंतर अंतःकरण तेवढं अस्थिर होतं. खडा टाकल्यानंतर पाण्याची अस्थिरता जशी असावी, रजोगुणी कारणाने मनुष्याचं अंतःकरण जे अस्थिर होतं ना, तशी अस्थिरता असते. आणि सरोवराच्या शांत पाण्यावर मनुष्यानं फुंकर मारल्याच्या नंतर ते सरोवराचं पाणी जसं अस्थिर व्हावं, थोडं अस्थिर व्हावं, थोडी अस्थिरता यावी, तशी सत्वगुणी निमित्तानं येणारी अस्थिरतासुद्धा तशा पद्धतीची असते. पण अस्थिरता येते, हे कोणतंही निमित्त आपल्याकडे येऊ नये आणि अंतःकरण पूर्ण शांत व्हावं. तेव्हा अंतःकरणाच्या स्थिर अवस्थेमध्ये मनुष्याला जे सुख प्राप्त होतं त्याला म्हणतात समाधान. साधकाला ते पाहिजे, ते पाहिजे. रजोगुणी तमोगुणी निमित्त यायला लागली, सत्वगुणी निमित्त यायला लागली आणि अंतःकरण अस्थिर झालं, त्याला शास्त्राचा विचार करून ज्ञान मिळवणं शक्य होत नाही. म्हणून शम दम उपरती श्रद्धा तितिक्षा समाधान, हे सहा जणांचा गठ्ठा करून एक साधन ठरवलं, त्याला म्हणतात शमादी षट संपत्ती. पहिला विवेक, दुसरं वैराग्य, तिसरं शमादी षट संपत्तीचं चिंतन आणि त्याच्यानंतर शेवटचं काय? तीव्र मुमुक्षुता. तीव्र मुमुक्षुता म्हणजे मला कधी एकदा मोक्ष प्राप्त होतो, कधी एकदा मी या संसाराच्या बंधनातून मुक्त होतो, माझ्या पाठीमागं लागलेलं हे जन्ममरणाचे चक्र कधी एकदा थांबून जातं, असं तीव्रतेनं वाटलं पाहिजे. कारण कधी एकदा हे होतं असं वाटल्याच्याशिवाय कोणतंही काम होत नाही, कोणतंही काम होत नाही. बघू कधीतरी पुढं होईल तर होईल असं म्हणलं, असं कधी कोणतं होत नाही. एक नाथ महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण सांगतात. पैठणला नाथ महाराज असताना नाथ महाराजाकडे एक माणूस गेला. त्याला कळालं हे नाथ महाराज आहेत, हे मोठे अधिकारी आहेत, हे मोठे विद्वान पंडित आहेत, आत्मज्ञानी आहेत, आपण त्यांच्याजवळ जर गेलो तर हे आपल्याला दर्शन देवाचं घडवू शकतात असं वाटलं आणि म्हणून देवाच्या दर्शनाच्या भावनेनं त्यांच्याकडे गेला. नाथ महाराजाला नमस्कार केला. नाथ महाराजांनी विचारलं, कोण आपण? इथल्या बाजूच्या गावचा माणूस आहे. बरं, कशा करता आलात? मला देवाचं दर्शन पाहिजे ना, आपल्या देव ताब्यात आहे असं ऐकलं, तेव्हा आपण देवाचं दर्शन घडवू शकता असं वाटून तुमच्याकडं देवाचं दर्शन मागायला आलं. बरं थांबा म्हणे, काही दिवस माझ्याकडे थांबा, तुमची देवदर्शनाची व्यवस्था करतो. त्याला ठेवून घेतलं. नाथ महाराजाच्या घरी राहिल्याच्या नंतर त्या माणसाने नाथ महाराजाचं जे काही दिवसभरात साधन चालेल त्या साधनात कधी जाऊन बसावं की नाही. ते देवपूजा करतील तर हा जायचा नाही, ते प्रवचन करतील तर हा ऐकायचा नाही, पुराण सांगतील तर कधी श्रवणाला जायचा नाही, त्यांच्या कीर्तनाला कधी गेला नाही, त्यांच्या हरिजागराला कधी उपस्थिती नाही. फक्त सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला जेवायला बोलवलं की पंक्तीचा पठाण हजर आहे. 2 वेळेला जेवायला यायचं, जेवायचं आणि विश्रांती घ्यायचा, निवांत विश्रांती घ्यायचं. 6 महिने गेले. 6 महिने नाथ महाराजांनी त्याला काही हटकलं नाही. तुम्ही इथे आलात कशा करता आणि कसे असे जेवण झोपून राहता, काही विचारलं नाही. असू दे असू दे. 6 महिन्याच्या नंतर एका दिवशी याच्या मनाला असं जाणवलं की अरे आपण इथं आलो, नाथ महाराजांना आपण विनंती केली, आपल्याला देवाचं दर्शन घडवा असं म्हणलं, आपण अजून दर्शन नाही म्हणलं. काय मला काही कमी होतं म्हणून यांच्या घरी आलो, तुकडा मोडायला येऊन पडलो काय म्हणे यांच्या घरी? विचारलं पाहिजे नाथ महाराजाला. सकाळी भल्या पहाटे उठला. नाथ महाराज रोज गंगेच्या स्नानाला जायचे. गंगेच्या स्नानाला नाथ निघालेले असताना हा रस्त्यात आडवा झाला आणि म्हणतो, नाथ महाराज काय काय मला कमी आहे म्हणून तुमच्या घरी राहिलो का? का ठेवून घेतलं मला? माझं काम केलं नाही. नाथ महाराज म्हणते, काय काम करायचं राहिलं? काय काम करायचं राहिलं म्हटल्याबरोबर त्यानं सांगितलं, अहो मला देवाचं दर्शन घडवतो म्हणालात ना तुम्ही, अशा पद्धतीनं मागून मिळतं का होते? देवाचं दर्शन अशा पद्धतीनं मागून मिळतं का? मला काय कमी होतं? मी तुमच्या घरी येऊन पडून राहिलो, मला नुसते जीव घालता, देवाचं दर्शन घडवायचं म्हणून मी तुमच्याकडे विनंती करायला आलो होतो. हो 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 म्हणे. नाथ महाराज म्हणले, मला विसर पडला म्हणे, पण फार चांगलं झालं, आजच योग चांगला आहे, तुम्हाला देवाचं दर्शन आज घडवून देतो, चला म्हणे माझ्याबरोबर गंगेला चला. त्याला गंगेला नेलं.
गंगेच्या स्नानाला नेत. त्याला सांगितलं, मी जसं धोतर घेतलंय तुम्ही घ्या, मी जसं तांब्या घेतलाय देवपूजेला भरून आणाय करता तसा तुम्ही एक तांब्या घ्या, चला गंगेवर. गेले गंगेवर. नाथ महाराजांनी सांगितलं, काठावर गेल्यावर ठेवा तांब्या धोतर, करा गंगेला दंडवत नमस्कार, पाण्यात चला. तीर्थात स्नान करत असताना नियम असतात. गंगेला अगोदर नमस्कार केला पाहिजे. गंगेला नमस्कार करून तिचं पाणी मस्तकावर घेतलं पाहिजे. मग गंगेच्या पाण्यात प्रवेश करायचा. आणि प्रवेश केल्याच्या नंतर पाय उचलून गंगेत ठेवणं असा प्रकार नसतो, सरकवत जायचं. आणि स्नान करायकरता किती खोल पाण्यात जावं, तीर्थाचं स्नान म्हणून करायचं असेल तर नाभी मात्र पाणी असलं पाहिजे. म्हणजे उभे राहिल्यावर आपली बेंबी पाण्यात बुडली पाहिजे. एवढं पाणी मिळतं की नाही तुम्ही बघा. मिळत नाही आता सध्या, एवढं पाणी नद्यामध्ये मिळत नाही, पण मिळालं पाहिजे. ठीक आहे, एवढ्या पाण्यात जावं. तेवढ्या पाण्यात गेल्याच्या नंतर प्रवाह ज्या दिशेनं आला त्या दिशेला तोंड करावं आणि कान धरून बुडी मारावी. हा गंगा स्नानाचा नियम. नाथ महाराजांनी त्याला नमस्कार करायला लावला. पाण्यामध्ये नेलं. पाण्यात नेता नाभी एवढ्या पाण्यात नेता छाती एवढ्या पाण्यात नेलं चांगलं. त्याला सांगितलं, आता बुडी मारा. आज स्नान करून गंगेचं पवित्र व्हा, देवदर्शन घ्यायचं ना तुम्हाला, व्हा पवित्र. त्याला बुडी मारा. आणि त्यानं बुडी मारल्याबरोबर त्याची मान जी पाण्यात दाबून धरली नाथ महाराजांनी, त्याला बाहेरच येऊ देणार. 2-4दा असं त्यानं बाहेर यायचा प्रयत्न केला. थोडी मिठी सैल केली की बाहेर यायचा प्रयत्न करायचा, परत दाबायचे. चांगला त्याचा जीव व्याकुळ होऊ दिला. आणि थोड्या वेळानंतर तो जीव व्याकुळ झाला, याचा अतिशय व्याकुळता याला आलेली आहे हे नाथ महाराजांनी पाहिलं. थोडी मिठी सैल केली, हातातून निसटला, काठावर आला. एक मोठा दगड घेऊन नाथ महाराजाच्या पाठीमागे लागला. म्हणला, डोक्यातच घालतो म्हणला, तुमचं हे देवदर्शन आहे का देवाज्ञा आहे म्हणलं, हे मला कशा करता तुम्ही ठेवून घेतलं, देवदर्शन घडवतो म्हणून पाण्यात बुडून मारता काय मला, याला साधू म्हणतात का? असं नाथ महाराजाला, घालतोच दगड तुमच्या डोक्यात म्हणे. आणि दगड डोक्यात घालायला निघालेल्या त्या माणसाला नाथ महाराजांनी सांगितलं, थोडं थांब म्हणे. माझ्या डोक्यात दगड घालण्याने तुला समाधान लाभणार असेल तर तेही मी स्वीकारायला तयार आहे. तू घाल दगड, पण आधी मी विचारतो तेवढ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय प्रश्न आहे म्हणला तुमचा? नाथाने त्याला विचारलं, पाण्यात तुला मी दाबून धरलं होतं, त्या क्षणात तुझ्या अंतःकरणातली भावना काय होती एवढंच सांग. तो म्हणला, कधी एकदा पाण्याच्या बाहेर येतो, याच्याशिवाय दुसरा विचार नव्हता. नाथ महाराज म्हणले, हे पाण्यात बुडून असताना कधी एकदा या पाण्याच्या बाहेर येतो, हे याची जेवढी तळमळ होती की नाही, तसं संसार सागरात बुडालेल्या माणसाला कधी एकदा मी याच्या बाहेर येतो तेवढ्या तळमळीनं वाटलं पाहिजे, तर मग मोक्ष प्राप्त होतो म्हणे. बाबा कधी एकदा, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगा होनी वडील निमिषमानी. ज्ञानोबा सांगतात, हे माझं संसाराचं बिरडं कधी एकदा फिटतं, कधी एकदा मला तो परमात्मा भेटतो. या उत्कंठेनं त्या साधकाला निमेषाचा काळ म्हणजे पापणी उघडून झाकून उघडायला लागतो, एवढा वेळसुद्धा युगापेक्षा मोठा वाटला पाहिजे. अशी तळमळ निर्माण व्हावी, याला म्हणतात तीव्र मुमुक्षुता. हे चौथं साधन आहे. साधकाला, ज्ञान मिळवणाऱ्या शिष्याला, मी काय सांगत होतो कालपासून, ज्ञान देणारे सद्गुरू त्यांच्यातही योग्यता पाहिजे आणि ज्ञान घेणारा शिष्य त्याच्यातही योग्यता पाहिजे. ज्ञान घेणाऱ्या शिष्यामध्ये योग्यता कोणती? ही विवेक, वैराग्य, शमारी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुता, ही योग्यता पाहिजे. आणि ज्ञान देणाऱ्या गुरुमध्ये श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, ते सद्गुरू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ पाहिजे. श्रोत्रिय पाहिजे म्हणजे शब्दशक्ती पाहिजे. आपल्या ठिकाणी असलेलं ज्ञान शिष्याला देण्याची शक्ती पाहिजे. आणि ब्रह्मनिष्ठता म्हणजे त्याला स्वतःला ज्ञान असलं पाहिजे, भगवंताचं साक्षात्कारात्मक ज्ञान असावं आणि आपल्या ठिकाणी असलेलं ज्ञान शिष्याला देता यावं. ऐका, दोन्ही प्रकारचे महात्मे आपल्याकडे असतात. सद्गुरूपासून त्यांना ज्ञान घेता येतं, दोघालाही घेता येतं, पण एकाला घेतलेलं ज्ञान पुढं संक्रमित करता येत नाही आणि एकाला आपण घेतलेलं ज्ञान पुढं अनेकाला देता येतं. गुरुपदवीचा जो महात्मा असतो ना, त्याला ज्ञान घेणे आणि देणे जमलं पाहिजे. ज्याला ज्ञान घेणे जमतं पण ज्ञान देणे जमत नाही, तो मुक्त असेल, तो महात्मा असेल, तो कृतार्थ असेल, पण गुरुपदवीच्या योग्यतेचा तो ठरत नाही. ज्ञान घेता येतं, ज्ञान देता येत नाही. कसं आहे बघा, 4 प्रक्रिया या ज्ञानाच्या दानाच्या बाबतीत सांगितलेल्या पाहायला सापडतात. मोठे अधिकारी महात्मे 4 पद्धतीनं आपल्या ठिकाणी असलेलं ज्ञान शिष्याला देतात. कसे देतात? काही वेळेला स्पर्श करून देतात. एक, त्याला स्पर्श दीक्षा म्हणतात. काही वेळेला शब्दातून देतात, त्याला शब्द दीक्षा म्हणतात.
काही वेळेला दृष्टीपातानं देतात, कृपादृष्टीनं देतात, याला दृग्दीक्षा म्हणतात. आणि काही वेळेला संकल्प दीक्षा, म्हणजे गुरु कुठंतरी असतात, शिष्य कुठंतरी असतो, तो तळमळीनं त्यांचं चिंतन करतो, ते गुरुला कळतं आणि गुरु त्याला तिथं बसल्या ठिकाणाहून तो जिथं असेल तिथं ज्ञान देऊन टाकतात. 4 प्रकार आहेत. कसे कसे? स्पर्श दीक्षा, शब्द दीक्षा, दृग दीक्षा, संकल्प दीक्षा. ऐका, आता याच्यात 2 प्रकार. एका माणसाला गुरुच्या स्पर्शाने ज्ञान घेता येतं, पुढं देता येत नाही. एकाला घेताही येतं आणि देताही येतं. उदाहरण सांगतो आपल्याला, उदाहरण सांगतो म्हणजे स्पष्ट होईल. परिसाचं उदाहरण दिलं पहिलं, लोखंडाचं उदाहरण, परिस आणि लोखंडाचं. आणि दुसरं उदाहरण दिले दिव्याच्या वातीचं. पहिल्या उदाहरणात कसं आहे, लोखंडाचा तुकडा परिसाकडे जातो, परिसाचा त्याला स्पर्श प्राप्त झाला की या लोखंडाच्या तुकड्याचं सोनं होतं. आपल्याकडे सांगितलं जातं, लोखंडाच्या तुकड्याचं, परिसाला लोखंडाचा तुकडा जाऊन स्पर्श करून येतो, स्वतःचं सोनं करून घेतो. आता या लोखंडाच्या तुकड्याने स्वतःचं सोनं करून घेतल्याच्या नंतर बाकीचे लोखंडाचे तुकडे त्याला जाऊन म्हणायला लागले, तू जसं स्वतःचं सोनं करून घेतलं त्याच्या स्पर्शानं, तसं तुझ्या स्पर्शानं आम्हाला आम्हाला सुद्धा तो सोनं कर. तो म्हणतो, ते मला करता येत नाही, माझ्या गुरुकडे जा, त्यांच्याकडे जा, परिसाकडे जा म्हणतो. याचा अर्थ काय झाला? लोखंडाच्या तुकड्याला परिसाच्या स्पर्शानं स्वतःचं सोनं करून घेता आलं, बाकीच्या लोखंडाच्या तुकड्याचं त्याला सोनं करता येत नाही. पण दिव्याच्या वातीचं आहे का, एक दिव्याची वात प्रज्वलित आहे, दुसरी एक दिव्याची वात तयार आहे, तेलात भिजवलेली आहे. ती तेलात भिजवलेली वात दिव्याकडे जर गेली तर दिव्याच्या स्पर्शानं वातीला दीपत्व प्राप्त करून घेता येतं. ती वात दिवा होते. आणि दिवा झालेली ही दुसरी वात हिच्याकडे जेव्हा तिसरी वात येईल तेव्हा ती काय तिकडं जा म्हणते का, मी तुला दिवा करते म्हणते, मीच तुला दिवा करते म्हणते. लोखंडाचा तुकडा कसा असतो? परिसाच्या स्पर्शानं स्वतः सोनं होतो पण दुसऱ्याला सोनं करू शकत नाही. आणि वात कशी असते? दिव्याच्या स्पर्शानं स्वतः दिवा होते आणि दुसऱ्या वातीला सुद्धा दीपत्व देऊ शकते. गुरु कोण? दुसऱ्या पद्धतीचा महात्मा. दिव्याप्रमाणे ज्याला मागून ज्ञान घेताही आलं स्पर्शानं, पुढं ज्ञान स्पर्शानं देताही येतं, तो गुरुपदवीचा महात्मा. शब्द दीक्षेचे तसंच आहे. आपल्या मागून शब्दानं ज्ञान घेणं, पुढं देता येणं, न देता येणं, 2 प्रकार. एक मोराचं उदाहरण सांगितलंय, मोराचं उदाहरण, आणि दुसरं कोकिळेचं उदाहरण सांगितलंय शास्त्रकाराने. मोराला कसं असतं? मेघ गर्जना झाली की मोराला आनंद होतो, बरोबर? आपण पाहतो मोर थैथे नाचायला लागतो, पिसारा फुलवतो, मेघाच्या गर्जनेनं त्याला आनंद होतो. म्हणजे काय झालं? मेघाच्या पासून शब्द दीक्षा घेतली, मोर आनंदी झाला. पण आपल्या शब्दानं पुढं कोणाला आनंद देण्याची ताकद मोरात नसते. मेघाची गर्जना, मेघाचा शब्द मोराला आनंद देतो, मोर आनंद मिळवू शकतो शब्दातून, पण आपल्या शब्दातून मोराला दुसऱ्याला मोराचा आवाज मांजरासारखा असतो, म्याव, मांजर जसं ओरडतं तसाच मोर ओरडतो. आनंद देता येत नाही, घेता येतो पण देता येत नाही. दुसरं उदाहरण कोकिळेचं. कोकिळा काय करते? तिची अंडी जेव्हा टाकते तेव्हा ती कोकिळा स्वतः अंड उबवित नाही. मी हे विचारलं काही पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं अगदी खरे म्हणे. जुने शास्त्रकार जे सांगतात त्याच्यात सत्यता कशी असते ते पारखून घेण्याच्या दृष्टीनंच मी विचारलं होतं. कोकिळा काय करते? तिची अंडी कावळ्याच्या घरट्यात नेऊन टाकते. कावळी काय करते? आपल्या अंड्याच्या सोबत कोकिळेचं अंड उभवते, ते पिलू बाहेर येतं. आपल्या पिलाबरोबरच कावळी कोकिळेच्या पिलाला वाढवते, ते पिलू मोठं होतं. मग कोकिळा सगळं लक्ष ठेवून असते, अंड उभवलं गेलंय, पिलू जन्माला आलंय, पण ते पिलू आता घेऊन यायचंय. थोडीशी ती पिलाशी घरट्याच्या बाहेर येऊन फिरायला लागली, कोकिळा तिथं जाऊन काय करते? ती सगळी पिलं तिथं खेळत असताना तिथं जाऊन कुहू कुहू आवाज करते. तिचा आवाज ऐकला की या कावळीच्या पिलालाही ओरडावं वाटतं. कावळीची पिलं ओरडायला लागतात. कावळीच्या पिलाचं ओरडणं सुरू झालं की त्यांच्याबरोबरच मीही कावळीचीच मुलगी आहे त्या भावनेनं असलेली ती कोकिळा जी असते ना, ती कोकिळा ओरडायला लागते. पण कोकिळेचा आवाज, कोकिळेच्या पिलाचा जो आवाज असतो तो कुहू कुहू आल्याच्या नंतर त्या पिलाला लक्षात येतं, अरे या सगळ्यांचा आवाज आपल्या आईसारखा आहे आणि माझा आवाज या आईसारखा आहे, म्हणजे मी ह्यांच्यातला नाही, मी या आईचा आहे. ते जात आईबरोबर निघून. कोकिळा आपल्या पिलाला अशा पद्धतीनं शब्दातून कोकिलत्वाचं ज्ञान देते. आता हे पिलू जेव्हा मोठं होईल आणि याची जेव्हा अंडी उबवली जातील त्यावेळेला त्या पिलाला आपल्या शब्दातून कोकिलत्वाचं ज्ञान देणं त्याला जमतं की नाही? बोला, जमतं.
शब्दातून ज्ञान घेणं, शब्दातून ज्ञान देणं कोकिळेला जमलं. त्याप्रमाणे गुरुपासून शब्दानं ज्ञान घेणं आणि हे ज्ञान पुढं देता येणं ही ज्यांची योग्यता आहे त्यांना गुरु म्हणतात. बाकीचे महात्मीकृत अर्थ नुसते. दृग्दीक्षेचं तसंच आहे. आपल्या दृष्टिपातानं ज्ञान देता येतं, घेता येतं असे काही, आणि दृष्टिपातानं घेतलेलं ज्ञान दृष्टिपातानं आपल्या देता येत नाही असे काही. याला उदाहरण देताना असं सांगितलं. पहिलं उदाहरण आहे त्या चक्रवाक पक्ष्याचं. चक्रवाक पक्ष्याचं कसं आहे, त्यांची जोडी सतत फिरत असते. चक्रवाक चक्रवाकी कधी एकमेकाला सोडून राहत नाहीत. चक्रवाक चक्रवाकी जोडीनंच फिरणारे पक्षी आहेत. हा चक्रवाक आणि चक्रवाकी फिरत असताना चक्रवाक पुढे असतो, चक्रवाकी मागं असते. दोघं एकमेकाला आवाज करून आपण जवळजवळ आहोत हे सुचवत असतात. पण रात्रीची वेळ झाली, संध्याकाळ झाली की पक्ष्याला दिसणं बंद होतं आणि संध्याकाळच्या वेळेला उडत निघालेले हे दोन पक्षी, त्याच्यातला चक्रवाक पुढं जातो, चक्रवाकी मागं राहते. आत एक नदी आडवी असते. मग पुढच्या एका झाडावर त्याला बसावं लागतं, मागच्या एका झाडावर चक्रवाकीला बसावं लागतं. पण विरह सहन होत नाही म्हणून रात्रभर ते ओरडत राहतात. ही इकडून ओरडते, तो तिकडून ओरडतो. जवळ आहोत एवढं कळतं. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला की मग यांची परत भेट होते आणि आनंद होतो. म्हणजे सूर्याचा प्रकाश यांनी डोळ्यांनी घेतला, सूर्याने यांना पाहिलं, त्याच्यावर यांना आनंद झाला. पण आपल्याला सूर्याच्या दर्शनाने यांनी मिळवलेला जो आनंद आहे, हा आनंद यांच्या दर्शनाने त्यांना पुढं देता येत नाही. हे चक्रवाकाचं झालं. आणि कासवीचं कसं आहे, कासवीच्याबद्दल असं सांगितलं जातं, कासवी आपल्या पिलाचं पोट भरण्याकरता पिलाला स्तनपान करत नाही, कारण कासव सस्तन प्राणी नाही. कावळ्या चिमणीसारखा असा दाणा आणून भरणाराही प्राणी तो नाही. मग कासवीचं कसं होतं, ज्ञानोबारांनी वर्णन केलं. कुर्मीची या पिलिया दिठी पान्हा ये धनंजया. कासवीच्या पिलीला दृष्टीतून पान्हा येतं. म्हणजे कसं होतं, कासवीच्या पिलाला भूक लागली की ते पिलू आईकडं जातं, कळवळ्यानं आईकडं बघतं. आईला या पिलाला भूक लागली हे कळतं. आई आपल्या कृपा दृष्टीनं, स्नेहार्द्र दृष्टीनं त्या पिलाकडं बघते, पिलाचं पोट भरतं. आईच्या स्नेहमय दृष्टीनं आपलं पोट भरून घेणं जसं त्या कासवीच्या पिलाला जमलं, तसं पुढं ते पिलू मोठं झाल्यावर त्याला पिलू झाल्याच्या नंतर आपल्या दृष्टीनं पिलाचं पोट भरणं जमेल की नाही, जमतं. कासवीसारखे जे महात्मे असतात ते गुरुपदवीचे. त्यांना ज्ञान घेताही आलं, त्यांना ज्ञान देताही आलं. शेवटचा प्रकार आहे का, संकल्प दीक्षा. संकल्प दीक्षेत कसं असतं, गुरुच्या संकल्प, गुरु कुठंतरी, शिष्य कुठंतरी, पण त्यांच्या संकल्पानं ज्ञान घेता आलं, देता येत नाही. आणि काही लोकांना घेताही येतं, त्याच पद्धतीनं देताही येतं. उदाहरण आहे का, त्याच्याकरता उदाहरण पहिलं सांगितलं का मांत्रिकाचं. मांत्रिकाचं कसं असतं, त्याच्या संकल्पानं काही पदार्थ निर्माण करतो तो, बरं का. जुन्या काळातले मांत्रिक असे काही इच्छा मात्रानं त्यांच्या संकल्पानं पदार्थ निर्माण करून दाखवायचे. मांत्रिकाला संकल्पानं पदार्थ निर्माण करता येतो, पण त्यानं निर्माण केलेल्या पदार्थातून कोणताही पदार्थ पुढं काही निर्माण करू शकत नाही. मांत्रिकाने समजा आपल्याला हां 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 असं म्हणून असं हातातून एक नाणं काढून दाखवलं, त्यानं निर्माण केलं म्हणा, पण निर्माण केलेलं ते नाणं पुढं काही त्याच्या नाण्याच्या संकल्पातून पुढं काही निर्माण होतं का, काही निर्माण होत नाही. तसं गुरुपासून संकल्पानं ज्ञान घेता येतं, पण संकल्पानं यांना ज्ञान देता येत नाही. पण गुरुपदवीचे महात्मे कसे असतात, संकल्पानं ज्ञान घेणं देणं जमतं. त्याला मत्स्यीचं उदाहरण सांगितलंय. पाण्यात राहणारा मासा असतो ना, माशाची मादी मत्सी. ही मत्सी कशी असते, मत्सी तिच्या पिलाच्या जवळ कधीही राहत नाही. मत्सी कुठंतरी फिरते, पिलू कुठंतरी असतं, एकमेकाच्या जवळ हे येत नाहीत. पिलाला भूक लागली की त्याला आईची आठवण येते. आईला तिथं लक्षात येतं की माझ्या पिलाला भूक लागली, आणि त्याने एवढाच संकल्प करायचा असतो की माझ्या पिलाचं पोट भरावं. असं आपल्या आईला असतं तर किती चांगलं झालं असतं. पण तिथं संकल्प तिनं केला, पिलाचं पोट भरतं. पिलाचं पोट मला सांगा, मत्स्यीच्या संकल्प दीक्षेनं स्वतःचं पोट भरून घेणारं हे पिलू जे आहे, हे पिलू जेव्हा मोठं होईल आणि त्याला पिलू जेव्हा होईल, तेव्हा आपल्या संकल्पना आपल्या पिलाचं पोटही त्याला भरता येतं. म्हणजे संकल्प दीक्षेनं ज्ञान घेणं आणि आपल्याकडे आलेलं संकल्प दीक्षेनं आलेलं ज्ञान संकल्प दीक्षेनं पुढं देणं, ही ज्यांची योग्यता त्यांना म्हणतात सद्गुरू. त्यांना म्हणतात सद्गुरू. 4 उदाहरणं मी 4ही प्रकाराकरता सांगितली. स्पर्श दीक्षा, दृग दीक्षा, संकल्प दीक्षा आणि शब्द दीक्षा. 4 प्रकारच्या दीक्षाचा विचार आपण केला. आणि अशा
पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या दीक्षा देऊन आपल्या शिष्याला ज्ञान देणारे बरं का. दर्शनात, स्पर्शनात, ध्यानात कृपया शिष्यदेहके जनयेद्य समावेशम शांभवम सही देशिक. देशिक म्हणजे सद्गुरू. सद्गुरू कोणाला म्हणावं? त्यालाच म्हणावं. कोणाला? दर्शनात केवळ दृष्टिपातान, स्पर्शनात केवळ स्पर्श करून, ध्यानात संकल्प करून, कृपया कृपा करून, शिष्यदेहके जनयेद्य समावेशम शांभवम आपल्या शिष्याच्या ठिकाणी भगवंताचा बोध ज्याला संक्रमित करता येतो त्यालाच गुरु म्हणा असं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मी कशा करता हे बोललो? गुरु म्हणून जी व्यक्ती निवडायची असते तिच्यातही काही योग्यता लागते. ती ही अशी ज्ञान देण्याची योग्यता त्यांना असावी. आणि शिष्य म्हणून जो असतो त्याच्या ठिकाणी योग्यता जी असावी लागते ती विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुतेची अशी जोडी आली की मग योग्य पद्धतीनं योग्याच्या ठिकाणी योग्य व्यक्तीकडून योग्य वस्तूचं जे संक्रमण होतं त्यालाच गुरुपरंपरा असं म्हणतात. त्यालाच संप्रदाय असं म्हणतात. संप्रदाय म्हणजे दुसरं काही नाही, योग्य पद्धतीनं देणं. सम्यक प्रदीयते अस्मिन् इति संप्रदाय. संप्रदाय शब्दाची ही व्याख्या आहे. संप्रदायात योग्य पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे, योग्याने दिलं पाहिजे. देणारा योग्य, घेणारा योग्य, दिली जाणारी वस्तू योग्य आणि दिल्या जाणाऱ्या वस्तूच्या संक्रमणाचा इकडून तिकडं ती वस्तू देण्याचा जो प्रकार आहे तो प्रकारसुद्धा योग्य असं जेव्हा असतं तेव्हा ते गुरुसंप्रदाय, गुरुपरंपरा असं म्हणतात. आपल्याकडं परंपरेचं चिंतन करत असताना विद्यावंशच म्हणतात गुरुपरंपरेला, विद्यावंशच म्हणतात. पाणिनीने त्यांच्या व्याकरणामध्ये वंशाचा विचार केला. व्याकरणाचा विचार करत असताना वंशाचा विचार केला गेला आणि तो वंशाचा विचार सांगत असताना त्या व्याकरणावर महाभाष्य लिहिणारे पतंजली, त्या पतंजलीने असं म्हणले, वंशो द्विविधा विद्यया जन्मनाच. वंश दोन प्रकारचा असतो. एक मांस वंश असतो, एकाचा मुलगा, त्याचा मुलगा, त्याचा मुलगा, यालाही वंशच म्हणतात. आणि एक विद्यावंश असतो, गुरुपासून विद्या घ्यायची पुढं द्यायची अशा पद्धतीनं चालणारा जो वंश असतो त्याला म्हणतात विद्यावंश. आपल्याकडं मांस वंशाचंही महत्त्व आहे आणि आपल्याकडे विद्यावंशाचंही महत्त्व आहे. पण गुरुपरंपरा पाहत असताना ही गुरुपरंपरा कशी असते? विद्यावंशाचं महत्त्व त्या ठिकाणी असतं. जगद्गुरु शंकराचार्याची गुरुपरंपरा आपण म्हणतो, नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यं अथास्य पद्मपादंच हस्तामलकंच शिष्यं तंत्रोटकं वार्तिककारमन्यान अस्मद्गुरून् संततमानतोस्मी. ही शंकराचार्यांची गुरुपरंपरा आहे. तशी वारकरी संप्रदायाची गुरुपरंपरा काय त्याचा विचार जर आपण पाहायला लागलो तर एक क्षीर सिंधू परिसरी वगैरे शब्दातून ज्ञानोबारायांनी ही आपली गुरुपरंपरा सांगितलेली आहे. कशी ती गुरुपरंपरा आहे, कोण कोण त्या परंपरेमध्ये आहेत या महात्म्यांच्याबद्दल नावाचा उल्लेख नुसता करून जातो. कारण आता त्यांचं काय काय सामर्थ्य होतं वगैरे वगैरे विचार करायचा झाला तर आपल्या हातात वेळ नाही. फक्त त्या परंपरेत काय काय झालं, देणारे गुरु कशा योग्यतेचे, घेणारे शिष्य कशा योग्यतेचे, दिली जाणारी ज्ञान नावाची, बोध नावाची किंवा नाम नावाची वस्तू तीही किती महत्त्वाची, आणि देण्याचा जो प्रकार त्यांचा आपल्याला पाहायला सापडतो तो सुद्धा कसा योग्य असतो याबद्दलचा विचार आपण केला. म्हणजे परंपरेच्या पद्धतीचा विचार आपला झाला, परंपरेच्या पद्धतीचा विचार, संप्रदायाच्या पद्धतीचा विचार आपला झाला. पण ती संप्रदाय परंपरा कशी आली नुसतं एकदा नामावळी ज्ञानोबाराच्या भाषेत सांगतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवासार चोजविले. ज्ञानोबाराने अशी परंपरा आपली सांगितलेली आहे. पहिल्यांदा आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, त्यांचे शिष्य मत्स्येंद्रनाथ, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, त्यांचे शिष्य गहिनीनाथ, गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून पुढं आमच्या घराण्याची परंपरा, देगलूरकरांच्या परंपरेचा विचार जर करायचा झाला तर त्या ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य देवनाथ महाराज. बाकी ज्ञानोबारापर्यंतच्या साधुपुरुषाचं चरित्र साधारणपणे आपल्याला माहिती असतं. पण या देवनाथांनी ज्ञानोबाराचं दर्शन आपल्याला व्हावं याच्याकरता आळंदीमध्ये राहून 700 ज्ञानेश्वरीची पारायणं आजान वृक्षाची पानं खाऊन केली. आजान वृक्षाची पानं खायची, इंद्रायणीचं पाणी प्यायचं, एवढाच आहार घ्यायचा आणि ज्ञानेश्वरीचं सतत पारायण करायचं. 700 पारायणं झाली.
700 पारायणाच्या नंतरही यांना ज्ञानोबाराचं दर्शन झालं नाही. तेव्हा या देवनाथांनी उदास होऊन माझी ही जीभ मला ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करून देण्याच्या कामात समर्थ नसेल तर या देहामध्ये या जिभेला ठेवायचं काही कारण नाही असा विचार केला. इंद्रायणीच्या तीरावर गेले. जाताना सोबत चाकू नेला. आपली जीभ कापून त्यांनी इंद्रायणीत टाकून दिली आणि इंद्रायणी जीभ टाकून दिली. एवढी त्यांची उद्विग्न मनस्थिती पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबाराय प्रगट झाले. ज्ञानोबारायांनी त्यांना दर्शन दिलं. योग सामर्थ्यांना त्यांची जीभ त्यांना परत चिकटवून दिली आणि मस्तकावर हात ठेवून ज्ञानोबारायांनी परंपरेनं प्राप्त असलेला कृष्ण नाम मंत्र, कुळ हे पावन कृष्ण नामे, तो मंत्र त्यांना सांगितला. देवनाथ महाराजांना ज्ञानेश्वरी प्रसाद म्हणून दिले. ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करत जा असं सांगितलं. आणि मग त्या देवनाथांच्यापासून आमच्या देगलूरलाच एक चुडामणी महाराज नावाचे साधू होऊन गेले. त्या साधू पुरुषाला देवनाथांची कृपा प्राप्त झाली. ज्ञानोबाराचे शिष्य देवनाथ, देवनाथांचे शिष्य चुडामणी महाराज. आणि मग चुडामणी महाराजांच्याकडे सद्गुरू गुंडा महाराज आपल्या परंपरेचे जे मूळ पुरुष आहेत त्यांनी चुडामणी महाराजांची सेवा करून त्यांच्यापासून हा बोध प्राप्त करून घेतला. त्यांच्यापासून ज्ञानेश्वरीचं शिक्षण घेतलं. त्यांच्यापासूनच गुरुमंत्र घेतला आणि हे पुढं परंपरा विस्तारण्याचं काम सद्गुरू गुंडा महाराजांनी केलं. अशी ज्ञानोबारायची परंपरा तीच आपली गुरुपरंपरा आहे. म्हणून क्षीरसिंधू परिसरी हा सगळा प्रसंग घडलेला असल्यामुळं क्षीरसिंधूच्या परिसरात घडलेल्या या सगळ्या प्रकाराचा विचार करण्याच्या निमित्तानं, सद्गुरू परंपरेचा विचार करण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी विचार केला. थोडासा विचार झाला किंवा परंपरेच्या संबंधानं विचार करायचं झालं तर पुढच्या पुरुषांचं काय मोठेपण आहे, गुरु म्हणून त्यांची योग्यता कशी आहे, हे जर पाहायचं राहिलं असेल आणि ते पाहायचं असेल तर पुढच्या वर्षी पाहता येऊ शकतं. पण पाहण्याची फार गरज आहे असं मला वाटत नाही. कारण परंपरेत काय असावं लागतं हे लक्षात घेतल्याच्या नंतर हीच योग्यता या महापुरुषात आहे एवढं आपण जर पाहून घेतलं. ज्ञानोबारायची तीच योग्यता, निवृत्तीनाथांची तीच योग्यता, गहिनीनाथाची तीच योग्यता, अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर हा विषय आपला संपूर्ण विचाराच्या दृष्टीनं झाला असं आपल्याला गृहीत धरता येतं. गुरुपरंपरेचा विचार व्हावा असं वाटलं. सद्गुरू कसे असतात, शिष्य कसे असतात, शिष्याला दिली जाणारी वस्तू ज्ञान किंवा नाम किती महत्त्वाचं असतं आणि ते कसं योग्य प्रकाराने दिलं जावं लागतं, या सगळ्या गोष्टीचा विचार यथामती करण्याचा आपण प्रयत्न केला. 2-3 दिवस हा प्रयत्न आपला झाला. आपण सगळेजण श्रवणाला येत होतात. आमच्या या संत वचनामृत मंडळाकडून दरवर्षी हे आयोजन होतं आणि या आयोजनामध्ये दरवर्षी एखादा नवीन विषय संत वाङ्मयाच्या संबंधानं घेऊन आपण त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. 3 दिवसात हा विचार चालतो. एकदा भागवताची कथा झाली त्यावेळेला मात्र 7 दिवसपर्यंत कथेचा विचार चालला होता. बाकी जेव्हा संतांच्या वाङ्मयातून एखादा विषय निवडून त्या विषयाच्या संबंधानं उहापोह करायचं ठरतं तेव्हा 3 दिवसामध्ये आपण तो विषय पाहतो. त्या दृष्टीनं क्षीरसिंधू परिसरी हा विषय घेऊन ज्ञानोबारायच्या गुरुपरंपरेचा म्हणण्यापेक्षा आमच्या संस्थांच्या गुरुपरंपरेचा विचार म्हणण्याच्या पेक्षा सगळ्या वारकरी संप्रदायाची ही गुरुपरंपरा आहे. तेव्हा या गुरुपरंपरेचा विचार आपल्याला करता यावा. त्या निमित्तानं त्या महापुरुषांचं स्मरण व्हावं, त्या निमित्तानं त्या महापुरुषांची योग्यता आपल्या डोळ्यासमोर यावी आणि त्या निमित्तानं त्या महापुरुषाची सेवा करण्याची आपल्याला प्रेरणा व्हावी, या दृष्टीनं हा विचार आपण केला. ही झालेली सेवा आपण संतांच्या चरणी समर्पण करू. आपल्या या चिंतनामध्ये जे काही योग्य असेल ते परंपरेचं, सद्गुरूचं आहे आणि चिंतन करता करता बोलण्याच्या ओघामध्ये काही जर अयोग्य गेलेलं असेल तर ते मात्र व्यक्तिदोषाचं आहे. याचा विचार करून जे अयोग्य ते आमचं आम्हाला परत करावं, जे योग्य आहे ते आपण घेऊन जावं, त्याचं संवर्धन करावं, ते टिकवून ठेवावं, ते वाढवण्याचा प्रयत्न करावा. आपण संतांची उपासना करण्याच्या दृष्टीनं कसं आहे पहा, सध्याचा काळ जर पाहिला तर या काळात धक्काधक्की एवढी आहे, एवढी रेटारेटी आहे, एवढी गर्दी आहे, आपल्या अंतःकरणाला अस्थिर करणारी एवढी निमित्त प्रसारमाध्यमांनी आपल्यासमोर आणून ठेवलेली आहेत की या सगळ्या धक्काधक्कीमध्ये अंतःकरण शांत करणं, अंतःकरणाला शांतीचा लाभ होणं, अंतःकरण शांत होऊन आपल्याला समाधान नावाचं सुख प्राप्त होणं जगाच्या राहटीमध्ये अशक्य आहे. एकच आपल्या हातामध्ये साधन आहे, संताच्या वाङ्मयाचा विचार करणं. साधुपुरुषाच्या वाङ्मयाच्या संबंधानं आपण जर चिंतन केलं, ज्ञानेश्वरी नुसती घ्या, ज्ञानेश्वरी घेऊन रोज वाचायला लागा. 4-5च ओव्या वाचा, फार वाचा मी म्हणत नाही, 4-5च ओव्या वाचा. तुकाराम महाराजांचा एकच अभंग बघा, संपूर्ण अभंग वाचा, डोळ्यासमोर ठेवा.
त्या अभंगाच्या किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीच्या शब्दातून ज्ञानेश्वर महाराजांचं वात्सल्य कसं प्रगट व्हायला लागलं. शब्दाचा अर्थ घेऊ नका, शब्दाचा ओलावा बघा. त्या शब्दाच्या पाठीमागे असलेली ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची प्रेरणा बघा. ते शब्द उच्चारून त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळावा याच्यापेक्षा त्या शब्दाच्या पाठीमागची कृपा, त्या शब्दाच्या पाठीमागची अनुभूती, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. ज्ञानोबारांनी साधू पुरुषाचं वर्णन केलं. संतांच्या मुखातून शब्द नंतर येतात, पण संतांच्या अंतःकरणात कृपा, जगाच्या संबंधातली कृपा आधी येते आणि ती कृपा शब्दाला जन्म देते. मग त्यांच्या मुखातून आलेले शब्द पाहत असताना ते शब्द नुसते पाहण्याच्या पेक्षा त्या शब्दाला कारण असलेली कृपा, जगाच्या संबंधानं अंतःकरणात असलेला स्नेहभाव, जगाच्या कल्याणाची त्या साधुपुरुषाच्या अंतःकरणात असलेली तळमळ, या गोष्टीपर्यंत आपल्याला जर जाता आलं, शब्द नुसते न पाहता शब्दाच्या मागच्या प्रेरणा पाहता आल्या, तर त्याच्यातून जगाचं कल्याण असतं. शब्द पाहण्यानेच कल्याण होतं असं नाही, शब्दानं कल्याण होत नाही असंही मी म्हणत नाही, कारण ते संतांचे शब्द आहेत, त्याच्यानेही कल्याण होणार आहे. पण वास्तव कल्याणाचा विचार करण्याच्या दृष्टीनं त्या शब्दाच्या पाठीमागे असलेल्या प्रेरणेपर्यंत आपल्याला विचार करता करता जाऊन पोहोचता आलं पाहिजे. हे व्हावं, आणि हे होण्याकरता फार वाचत बसा असं मी म्हणत नाही. देवनाथ महाराजांनी जशी 700 ज्ञानेश्वरीची पारायणं केली तशी तुम्ही केली पाहिजेत, मी केली पाहिजेत अशीही माझी अपेक्षा नाही. फक्त ज्ञानेश्वरी नियमानं वाचायचा संकल्प करा. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजाला सुद्धा आम्हाला संतुष्ट करण्याकरता तुम्ही काय करावं हे जे लिहून पाठवले ना, त्याच्यात महाराजांनी असं म्हणलंय, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, येर तुमचे वित्तधन तेमज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. एवढंच करा. शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराज असं सांगू शकतात की बाबा तुम्ही कंठात तुळशीची माळा धारण करा. शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराज असं म्हणतात की बाबा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागा. शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराज असं सांगू शकतात की बाबा तुम्ही एकादशीचं व्रत करा. आणि शिवाजी महाराजांना सुद्धा तुकाराम महाराज सांगू शकतात की बाबा आमच्याकरता तुम्ही, आम्ही हरिदास आहोत, सज्जन आहोत, सज्जनाचे दास आहोत, जगाचे दास आहोत. जगाचं दास्य करणं आमचं कर्तव्य आहे, सज्जनाचं दास्य करणं हे तर आमचं विशेष कर्तव्य आहे, असं तुम्ही म्हणायला लागा. याच्यामध्ये तुम्ही आम्हाला संतुष्ट करण्याकरता सगळं केल्यासारखं होतं. तुम्ही आम्हाला नजराना पाठवल्यानं आम्ही संतुष्ट होणार नाही म्हणणारे तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना आमच्या संतोषासाठी हे करा जे म्हणतात ना, तेच आपण करावं. त्याच्यातच आपलं सगळ्याचं कल्याण आहे. ज्ञानेश्वरी नियमानं वाचायला लागा, गाथा नियमानं वाचायला लागा. 5-10 मिनिटच एवढ्या करता द्या. आणि जे कोणी जुने वारकरी आहेत, ज्यांच्या गळ्यात माळ आहे, ज्यांच्या घरामध्ये साधना आहे, जे स्वतः रोज गाथा ज्ञानेश्वरी वाचणारे आणि नामजप करणारे आहेत, त्या लोकांनी आपल्या घरात आपली साधना वैयक्तिक पद्धतीनं मर्यादित न ठेवता कुटुंबातल्या सगळ्या लोकांना घेऊन ही साधना करायला लागलं पाहिजे. मी हरिपाठ म्हणतो याच्यात समाधान मानू नका, हरिपाठ मोठ्यानं म्हणा. कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना घेऊन हरिपाठ म्हणायला लागा. तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असाल तर एकट्याने करू नका, घरातल्या सगळ्याला बसवायचा प्रयत्न. बसत नसतील बसवा जबरदस्तीनं, बळजबरीनं त्यांना बसायला सांगा. आज बसणार नाहीत, उद्या बसणार नाहीत, वर्षभर बसणार नाहीत, पण वर्षाच्या नंतर का होईना आपल्या घरामध्ये शांतीनं हजर पाठ चालत असेल तर त्या पाठामध्ये येऊन बसायची मुलांना प्रेरणा होईल. आणि बाकी जगातली सगळीच्या सगळी विचित्र स्थिती पाहता केवळ नामस्मरण, केवळ संताची शरणागती, केवळ संत वाङ्मयाचा संग मनुष्याच्या अंतःकरणाला जर जडला तर समाधान याच्यासारखं कशामध्येही नाही. एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवावं आणि तशा पद्धतीची साधना आपण करावी. आपल्यापुरती साधना मर्यादित न ठेवता कुटुंबातही ही साधना लावा. आपल्यापुरती ही साधना मर्यादित न ठेवता आपल्या जीवलग मित्राला सुद्धा ही साधना करायला सांगा. त्यानिमित्तानं ही साधना वाढत जाईल. साधना वाढवण्याकरता नसते, साधना समाधान वाढवण्याकरता असते. हे लक्षात घ्या. जसं तुमचं समाधान महत्त्वाचं आहे तसं कुटुंबाचं समाधान महत्त्वाचं आहे. जसं कुटुंबाचं समाधान महत्त्वाचं आहे तसं परिवाराचं समाधान महत्त्वाचं आहे. जसं परिवाराचं समाधान महत्त्वाचं आहे तसं देशाचं समाधान महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी समाधानं मिळवण्याचं एकमेव आपल्या हाती असलेलं साधन म्हणजे संत वाङ्मयाचं परिशीलन करणं. साधूच्या वाङ्मयाचा विचार केल्याच्या नंतर आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रातले उत्तम प्रेरणा आपल्याला मिळत राहतात आणि त्या क्षेत्रात काम कसं करायचं हे कळत राहतं.
कोणी समाजकार्य करीत असेल, कोणी राजकीय कार्य करीत असेल, तुम्ही कौटुंबिक कार्य करीत असेल, कोणी एखादा पारमार्थिक कार्य करीत असेल, संतांचं वाङ्मय केवळ पारमार्थिक कार्य करणाऱ्या मनुष्यालाच प्रेरणा देणारं आहे असं समजू नका. संतांचं वाङ्मय सर्वांना प्रेरणा देणार आहे. आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातलं उच्च स्थान गाठण्याच्या दृष्टीनं किंवा त्या क्षेत्रामध्ये आपल्या संबंधित लोकांना उच्च स्थानापर्यंत नेऊन पोहोचवण्याच्या दृष्टीनं संत वाङ्मयाचं चिंतन करणं आणि संत वाङ्मयाचं चिंतन करायला लावणं ही गोष्ट आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. दरवर्षी चालणारा हा संत वचनामृत मंडळाचा कार्यक्रम, या कार्यक्रमातून इतक्या दिवसात आपण एवढी प्रेरणा घेतली आणि आपल्याबरोबर एका तरी माणसाला सत्संगाला लावण्याचा प्रयत्न केला तर या मंडळाचे सगळे प्रयत्न सफल होतील असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्नशील राहाल ही आशा धरतो. संताच्या चरणाला बिलगून राहा, संत म्हणतील तसं वागा. संतांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं 100% वागणं आपल्याला जमत नाही. काय आहे, संतांनी केलेल्या साधनेतून संत महात्मे संत झाले. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी केलेल्या साधनातून ज्ञानोबाराय तुकोबाराय सिद्ध झाले. पण तशीच साधना आपण केल्याच्या नंतर लगे आपल्याला ज्ञानोबा तुकोबा होता येत नाही. पण मी नेहमी सांगतो, ज्ञानोबा तुकोबा होता नाही जरी आलं तरी त्या ज्ञानोबा तुकोबारायच्या चरणाजवळ बसायची तरी योग्यता नक्की आपल्याला येते आणि तशी ती यावी याच दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि असा प्रयत्न सर्वांनी करावा एवढं सर्वांना सांगतो. संत वचनामृत मंडळालाही धन्यवाद देतो. बाकीचे हे सगळे लोक जसे संत वचनामृत मंडळाचे कार्यरत असतात तशी बाकीची तुम्ही मंडळीसुद्धा कार्यरत असता. दरवर्षी श्रवणाला येता, श्रवणाला आपणही सगळे येता. आज या ठिकाणी आदरणीय शुकरावजी हे आलेले आहेत.